हरि ओम. लोकाभिरामम् रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीगणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी. अशुभ अवघे जाती दुरी, हा अनुभव संतांचा. गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. शरदेन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे परममंगला श्री हरे, तुझी कृपा झाली यावरी. अशुभावघे जाते दुरी, हा अनुभव संताचा. आतापर्यंत आपण समर्थ श्री गजानन महाराजांच्या चरित्रातील 5 अध्यायाचं चिंतन केलेलं आहे. आज 6व्या अध्यायाला या ठिकाणी आपण प्रारंभ करत आहोत. 6व्या अध्यायाच्या प्रारंभी वर्णन करत असताना दास गणू महाराज भगवंताची प्रार्थना करतात. हे परममंगला श्री हरे, मंगल स्वरूप अशा भगवान परमात्मा, देव हा असणारा मंगल स्वरूप आहे, म्हणून देवाला मंगल म्हटलेले बरं का. नोहे नोहे, देव मंगल स्वरूप म्हणजे तू का म्हणे मंगल आता कोण दाता याहुनी, याच्यापेक्षा दुसरं मंगल कोणी म्हटले. हा असणारा मंगल आहे, म्हणून भगवान परमात्मा मंगला याला संत प्रमाण आहे. शास्त्र सुद्धा म्हणतात मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनू हरे. असो सांगायचा मुद्दा काय, परम मंगलाशा भगवान परमात्म्याला माझा नमस्कार असो. तुझी कृपा झाल्यावरे, हे भगवंता तुझी कृपा झाल्याच्या नंतर अशुभ जवळही असणार फिरकत नाहीये. हा अनुभव संताचा आहे. कारण की महाराज, संताची कृपा झाल्याच्या नंतर, देवाची कृपा झाल्याच्या नंतर अशुभ राहत नसतो. जगद्गुरु तुकोबाराय गाथ्यामध्ये म्हणतात, कोणतयाकडे पाही वीर विठ्ठलाचे गाडी, अशुभ त्या पुढे शुभ होऊनी ठाके. किंवा पुन्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशुभाचे शुभ करिता तुझ काही अवघड नाही पांडुरंगा. अशुभाचं शुभ करण्याची ताकद या देवामध्ये, महाराज भगवंतामध्ये, पांडुरंगामध्ये आहे. हा संताचा अनुभव आहे. या संत वाकी भरवसा, मी ठेवून श्रीनिवासा. मंगलाची धरुणाशा, तुझ्या दारी पातलो. त्या संत वाक्यासरीचा, त्या संताच्या महात्म्यांच्या वाक्यानुसार मी असणार भगवंता मंगलाची आशा धरून तुझ्या दारी आलेलो आहे. कारण की ग्रंथ आता सुरू केलेलाच आहे, अध्याय सुरू करायचा आहे.
म्हणून मंगलाचरण करावं लागतं कदाचित. म्हणून दासगणू महाराज म्हणत असतात, या मंगलाची असणारी आशा घेऊन मी तुझ्याकडे आलेलो आहे भगवंता, तुझ्या दारामध्ये मी उभा आहे, असं दासगणू महाराज म्हणत आहेत. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. हे भगवंता, तू जर मला विनमुख लावलंस, तू जर मला असणार तुझी कृपा न देता असणार मला माघारी जर लावलं तर तुला दोष लागेल, संत वाक्याला असणारा बट्टा नाम कलंक लागेल, हे तू लक्षात घे, असं दासगणू महाराज म्हणत आहेत. म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजान लेकरावर. म्हणून हे माधवा, हे भगवंता, माझा अभिमान धरा, मला जवळ करा, रोष कधी ना करावा, रोष नाम राग क्रोध क्षोभ माझ्यावर असणारा कधी करू नका, मी तुमचं अजाणत असं लेकरू आहे, असं दासगणू महाराज म्हणतायत. बालकाचे हीनपण माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. लक्षात ठेव भगवंता, बालकाचा हीनपणा कमीपणा हे आईचं दूषण आहे. बालक कशात कमी राहिलं, हे असणार दूषण नाम असणार दोष ठपका आईला जातो. आपल्याकडे आता व्यवहारामध्ये जास्त, आता काय जास्त ते राहिलं नाहीये, पण तरी अजून बऱ्याच ठिकाणी म्हणतात, एखादी मुलगी जर सासरला गेली तर गेल्याच्या नंतर एखादी जर गोष्ट तिला जर नाही आली तर साहजिकच असणार बोलल्या जातं, तुला तुझ्या बाईनं काही शिकवलं नाही का, तुझ्या आई वडिलांनी तुला काही शिकवलं नाही का. हे दूषण महाराज, ह्या दोष, ती मुलगी राहते कशी, ती मुलगी असणारी कशी जरी राहिली, किंवा हा मुलगा इकडे कसा निघला, खाणार पिणार जर निघला, वाईट जर निघला, तर आई वडिलाला दूषण जातं, कोणाचं, अहो आमक्याचं पोरग आहे, असंच आहे, त्याने काय संस्कारच दिले नाही, त्याच वागणं चांगलं नाही, तो काय असणार, त्याचा मुलगा सुधरण वगैरे, असे असणारे लोक बोलत असतात. म्हणून भगवंता लक्षात ठेव, बालकामध्ये जर काही कमी राहिली तर ते असणार दूषण दोष आईला असतो, वडिलाला असतो, हे मनामध्ये आणून तुला जे करायचं माझं ते कर. माझं जर असणार माझ्यामध्ये काही हीनपणा कमीपणा असला तर लोक काय म्हणणार, दासगणू हे असणार भगवंताचं लेकरू आहे, आणि भगवंता मग तुझ्याकडे असणार बोट दाखवण्यात येईल, म्हणून असणार तू त्या ठिकाणी काय करायचं ते कर. असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती ऐका. असो म्हणले बंकटलालाच्या असणाऱ्या घरी समर्थ श्री गजानन महाराजांची स्वारी, म्हणजे असणार त्या ठिकाणी स्वतः गजानन महाराज राहिलेले आहेत. त्यावेळेस असणार एक अपूर्व म्हणजे कधीही पूर्वी न घडलेली अशी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे, ती ऐका. गावाच्या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास, महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया. गावाच्या दक्षिणेस, गावाच्या दक्षिण दिशेला बंकटलालाचा मळा होता. एक दिवस समर्थ श्री गजानन महाराज बंकटलाला सोबत असणार कंस खाण्याकरता, मकाचे असणारे कणीस खाण्याकरता समर्थ श्री गजानन महाराज त्या शेतामध्ये मळ्यामध्ये गेलेले आहेत. बहुत मंडळी बरोबरी कणसे खायाली खरी, विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. बरीच मंडळी असणारी बरोबर आलेली होती. आता संत म्हणले की तिथं असणारे लोक जमा होतच असतात. ज्यांना माहिती आहे, ज्यांची भक्ती जडलेली आहे, ते लोक सोडत नाहीयेत संतांना भक्ती जडलेली. बंकटलालाच्या मळ्यामध्ये बरेच जण समर्थासोबत बंकटलाला सोबत आलेले आहेत, आणि असणार विहिरीपाशी केली कणसे भाजण्याची, विहिरीपाशी असणार तयारी कणस भाजण्याची केलेली आहे. पुढं काय होतं तर ऐका. विहीर होती धनतर पाणी जिला परंपार, गर्द छायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे. विहीर असणारी धडत्तर होती, धडत्तर म्हणजे प्रचंड प्रशस्त मोठी विहीर, मोठी प्रचंड होती, प्रशस्त होती, पाणी असणार भरपूर तिला होतं. गर्द म्हणजे दाट असा छायेचं सावलीचं असणार झाड, चिंचेचं झाड असणार त्या विहिरीजवळ होतं.
आगट्या पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12, तिने डोंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा. आगट्या पेटल्या एक सरा. आगट्या म्हणजे शेकोट्या. शेकोटी पेटावं लागते ना, कंस भाजवण्याकरता काहीतरी आहार वगैरे लागणार म्हणून शेकोटी पेटावं लागते. मग शेकोटी पेटल्याच्या नंतर तिथं एक सरा. आजमासे म्हणजे अंदाजे किती पेटल्या, 10-12. 10-12 आगोट्या तिथं पेटल्या गेलेल्या आहेत. शेकोट्या त्या ठिकाणी पेटल्या गेलेल्या आहेत. पेटल्याच्या नंतर तेने डोंब झाला खरा. तिथं असणार डोंब म्हणजे आगीचा लोळ निर्माण झालेलं आहे, धुपण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ते असणार धुपण गगनोदरी म्हणजे आकाशाकडे झेपावू लागलेला आहे. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहळ लागलेले, चिंच वृक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की. त्यामुळं असं झालं, त्या असणाऱ्या चिंचेच्या झाडावर आग्याचं मोहोळ होतं. त्या धुपणानं आता कसं आहे, ज्याला मोहोळ हुलायचे ती व्यक्ती असणार धुपण करते, अंगावर पाघरून घेते. नंतर असणार ते माशा निघून गेल्यावर ते पोळी कांदा वगैरे काढून घेतात. अशा प्रकारे धुपणानं असणाऱ्या माशा उठवल्या जातात. इथं साहजिकच धुपण झालं आणि त्यामुळं काय झालं, त्या ठिकाणी असणारं आग्या नावाचं मोहोळ होतं. हे साधारण मोहोळ वेगळं आणि आग्या मोहोळ वेगळं, अशी समजूत आहे त्याच्याविषयी की त्याच्याकडे तर बोट दाखवायलाही जमत नाही. साधं बोट दाखवलं तरी ते मोहोळ मागं लागतं असं म्हणतात. म्हणून असणार हे आग्या नावाचं मोहोळ होतं. चिंचाच्या त्या झाडावर बसलेलं त्या धुपणानं असणार त्या आग्या मोहोळाच्या माशा उठलेल्या आहेत. त्या माशा उठता क्षणी, मंडळी गेली पळोनी, कणसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. साधारण माशा नव्हत्या महाराज, त्या ठिकाणी आग्या मोहोळाच्या माशा होत्या. उठल्याबरोबर लोक असणारे सगळे पळून गेलेले आहेत. कंस जागच्या जागी त्या ठिकाणी मकाचे राहिलेले आहेत, असं दासगुण महाराज सांगतायत. त्या मोळाच्या मक्षिका, पसरल्या ठिकाणच्या, अवघ्या मळ्यात देखा, घोंगड्याचा करुण बुरखा, कोणी गेले पळून. त्या असणाऱ्या आग्या मोहोळाच्या माशा, मक्षिका माशा सगळ्या असणाऱ्या मळ्यामध्ये त्या ठिकाणी पसरलेल्या आहेत. लोक पळून गेलेले आहेत. कोणी असणार, पळता पळता असणार घोंगड्याचा करुणी बुरखा. घोंगड्या होत्या त्यांच्याजवळ. बुरखा करणं म्हणजे घोंगडी असणारी अशी अंगावर पांघरून घेऊन कोणी असणार पळू लागलेला आहे. प्राणापरी आवडती, वस्तू नसे हो कोणती, अशा वेळी समर्थ मूर्ती, आसनी होती निर्धास्त. प्राणापेक्षा असणार जास्त आवडतं कोणाला काहीच नसतं महाराज. आता त्या बिरबलाची अकबरांची गोष्ट सांगितल्या जाते. अशा आहेत अजून कथा वगैरे दृष्टांत, पण ते न घेता आपण असणार समोर चालू. प्राणाशिवाय असणाऱ्या माणसाला दुसरं काहीच असणार आवडत नाहीये. विद्यारण्य स्वामी पंचदशी मध्ये सांगतात, पंचदशीकार सांगतायत की माणसाला आवडतं काय, आपला प्राण स्वतःचा आवडतो. म्हणून असणार महाराज वर्णन करताना सांगितलेलं आहे, आत्मा आवडतो, प्राणापेक्षाही आत्मा आवडतो. पंचदशीकार सांगतात, वित्तात पुत्र प्रिय, म्हणजे असणार पैशापेक्षा पुत्र माणसाला प्रिय असतो. पुत्रात पिंड, पुत्रापेक्षा हा असणारा पिंड नाव आपलं शरीर आवडत असतो. पिंडात तथेंद्रियम, आपल्या शरीरापेक्षा आपल्याला इंद्रिय आवडते असतात. इंद्रियाच प्रिय प्राण, या इंद्रियापेक्षा स्वतःचा प्राण माणसाला प्रिय असतो. आणि प्राणादात्मा प्रिय पर, पंचदशीकार म्हणतात प्राणापेक्षाही आत्मा असणारा हा प्रिय असतो. म्हणून असं असणार या प्राणापेक्षा दुसरं प्रिय कोणी, या आत्म्यापेक्षा दुसरं कोणी प्रिय नाहीये, प्राणापेक्षा प्रिय दुसरं कोणी नाहीये. अशा वेळी समर्थ मूर्ती आसन होती निर्धास्त. सगळे पळून गेलेले आहेत आपल्या प्राण भयानं, पण समर्थ श्री गजानन महाराज हे मात्र जागीच आपल्या आसनावर बसलेले होते. ते नाही पळून गेले, आसनी आपुल्या स्वस्थ बैसले, विचार करू लागले निज चित्ती माशांचा. ते असणार पळून गेलेले नाहीयेत, आपल्याच आसनावर बसलेले आहेत. आणि समर्थ श्री गजानन महाराज स्वतःच्या चित्तामध्ये मनामध्ये या माशांचा विचार करतायत. काय विचार करतायत तर ऐका. माशी तरी मीच झालं,
मोहते मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूप माझी. बघा समर्थांची दृष्टी पहा. समर्थ म्हणतायत त्या माशा मला डसतायत असं म्हणायचं काही कारण नाही. का? कारण की माशी ही मीच आहे. हे जे मोहळ आहे ते मीच झालेलो आहे. जे कणसे खाण्याकरता मीच आलेलो आहे. जे कणस आपल्याला खायचेत का ते कणस ही मीच आहेत. अशी व्यापक दृष्टी या ठिकाणी समर्थांची होती. ऐशा विचारे आनंदात, महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. अशा असणार ब्रह्म विचारामध्ये सर्वत्र व्यापक तोच आहे, मीच आहे सर्वत्र व्यापक या असणाऱ्या भावनेमध्ये समर्थ श्री गजानन महाराज बसलेले होते. असा विचार करत बसल्याच्या नंतर अंगावर असंख्य अशा माशा येऊन बसलेल्या आहेत. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची, योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. वाटे पासोडी माशांची, असं वाटत होतं माशाची पासोडी. पासोडी म्हणजे दुहेरी जाड वस्त्र, किंवा तो आपल्याकडे सुतडा असतो का सुतडा, त्या सुतड्याला म्हणा, किंवा अशा प्रकारचं कोणतंही एक प्रकारचं जाड वस्त्र म्हणजे पासोडी. अशा प्रकारची असणारी ही पासोडीची या माशांची समर्थ पांघरली की काय असं वाटू लागलेलं आहे. की ब्रह्मनिष्ठाची असणारी ही योग्यता आहे, त्याचं वर्णन काय करावं. विचार करा, देहावर महात्म्य नसतात महाराज. ज्यावेळेस राजा जनकांच्या असणाऱ्या पायाला अग्नी लागला, त्या अग्नी लागल्याबरोबर असणार त्यावेळेस जनक राजा म्हणतात, अग्नी मला नाही माझ्या देहाला लागलेला. संतांचं हे महात्म्यांचं मोठ्या व्यक्तींचं हे असणारं लक्षण असतं. असं चला, माशा चावती वरच्यावरी, परिणतो परवा करी, त्याचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. माशा असणार शरीराला चावू लागले, वरच्यावरी पुन्हा पुन्हा चावू लागलेले आहेत, पण समर्थ त्या माशांची पर्वा करत नाहीयेत. समर्थांच्या अंगामध्ये बरेच असे काटे त्या माशांचे शिरलेले आहेत. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर, बंकटलालाचे अंतर, दुःखे व्याकुळ झाले हो. त्याला असणारा एक प्रहर झाला. एक प्रहर म्हणजे 3 तास लोक पळून गेले. एक प्रहर झाला या गोष्टीला. भक्त झाले चिंतातुर, सगळे असणारे भक्त चिंतित झाले. आपण पळून आलो पण समर्थाकडे कोणी पाहिलंच नाही. असंच असतं, जीवावर आल्यावर माणूस कोणाकडेच पाहत नाही. देवही पाहत नाहीये, संतही पाहत नाहीये, दुसरं कोणी पाहत नसतो, जीवाच माणूस पाहत. बरं का. बंकट लालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. सगळे भक्त निस्ते चिंतातुर झाले, पण व्याकुळाचा अंतकरण बंकट लालाच झालेला आहे. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला, कणसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत. स्वतःला दोष बंकटलाल देऊ लागले. मला कुठून अशी बुद्धी झाली की मी समर्थाला म्हटलं चला आपण मका खायला जाऊ, मक्याचे कंस खायला जाऊ. समर्थाला आणलं, मक्याचे कंस करू लागलो. ही बुद्धी मला असणारे कुठून झालेली आहे एवढी मंडळी घेऊन येण्याची. अशा प्रकारे असणार विचार बंकटलाल करू लागलेले आहेत. अशा समर्था लागून दुःख जाया मीच कारण, झालो हे का शिष्यपण बाजे हाय रे दुर्दैवा. अशा असणाऱ्या समर्थांना, कृपाळू समर्थांना दुःख देण्याकरता मी कारण झालो. कोणी म्हणा, त्या बंकटलालानं नेलतो बुवा त्यांच्या मळ्यामध्ये कंस खायला, मीच कारण झालो का नाही. लोक मलाच म्हणतील मीच कारण झालो. स्वतःला दोष या ठिकाणी बंकटलाल देऊ लागलेले आहेत. द्यालो झालो हे का शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा. हे माझ्या दैवा, हे माझ्या दुर्दैवा, हेच शिष्यपण आहे का. गुरुला त्रास देणं किंवा गुरु त्रासात असताना पळून येणं हे शिष्यपण आहे का. हे शिष्यपण नाहीये. अशा प्रकारे त्या ठिकाणी बंकटलाल विचार करत आहेत. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. बंकटलाल समोर येत आहे. मनाची बंकटलालानं तयारी केलेली हे समर्थांना असणार कळालं.
आणि समर्थांनी त्या ठिकाणी एक कौतुक केली, एक लीला केली. कोणती तर ती ऐका. जीवांनो जा निघून बसा मोहळी जाऊन, माझ्या बंकटलाला कारण तुम्ही कोणी न चावावे. हे जीवांनो, चला उठा, निघा, जा. बस झाला आता माझ्या अंगावर बसणं. उठा आता इथून, आपल्या असणाऱ्या मोहळावर जाऊन बसा. माझा बंकट येतोय बर का. माझ्या बंकटाला कुणीही चावायचं नाही, अशी ताकीद त्या ठिकाणी समर्थ गजानन महाराज त्या मोहळाच्या माशांना देऊ लागलेली आहे. जमलेल्या मंडळीत बंकटात निसीम भक्त, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावूनिया. हे जेवढी असणारी मंडळी जमली का, सगळे कंस खायला जमलेत, पण याच्यातला माझा बंकट हा असणारा निस्सीम अनन्य असा माझा भक्त आहे, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या. आणि माझ्या करता माझा बंकट धावून येतोय, त्यांना असणार कोणी चावू नका, असं समर्थ त्या मधुमाशांना त्या ठिकाणी आदेश देत आहेत. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या, बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. असं म्हटल्याबरोबर समर्थांच्या आज्ञेनं सर्व असणाऱ्या माशा त्या ठिकाणी उठलेल्या आहेत, मोहळावर जाऊन बसलेले आहेत. ही लीला बंकटलालानं आपल्या दृष्टीनं पाहिलेली आहे. महाराज त्या पाहुणी बोलते झाले हासुनी, वाकूप केली समे जवानी आम्हासी तू माशांची. महाराज त्या पाहुणी, महाराजांनी असणार पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर असणार हसत हसत समर्थ म्हणतात, वा 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 वा, काय चांगली मेजवानी केली. आम्हाला कंस खायला आणलं, माशांनीच आम्हाला खाल्लेलं आहे. आम्हासी तू माशांची, माशाची मेजवानी केलेली आहेस तू. म्हणजे माशांची मेजवानी केली म्हणजे एक तर माशांना असणार आमच्या शरीराची मेजवानी केली की, किंवा असणार आमच्या शरीराची आम्हाला असणार तू माशांची मेजवानी केलेली आहेस. अरे अशा प्रकारे समर्थ बोलत आहेत. पुन्हा काय म्हणतात तर ऐका. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी, माझ्या पासून झाले दुरी कडू भक्त येधवा. अरे ते जीव विषधारी, अरे ते सगळे विषधारी जीवे. शास्त्रकार सांगतात मक्षिकश्च विषम, मस्तके माशीचा असणार विष, शिरे किंवा मस्तके मस्तकामध्ये असतं. माशी ही विषारी आहे. हा जीव असणारा विषारी आहे, माझ्या अंगावर बसलेले. आणि माझ्यापासून तुमच्यासारखे लड्डू भक्त, लड्डू भक्त म्हणजे काय, भक्त असणारे खाण्याच्या टायमाला जवळ येणारे, त्याला लड्डू भक्त असं म्हणायचं. समर्थांजवळ, महात्म्यांजवळ, गुरूंजवळचे लाडू पाहिले की लगेच गुरु महाराज, गुरु महाराज अशा प्रकारचे असणारे लड्डू भक्त माझ्यापासून दूरी झाले, तुम्ही माझ्यापासून संकट आल्यावर पळून गेलेले आहात, असं समर्थ बंकटलालाला बोलतायत. याचा करी विचार संकट आल्या कोणावर, कोणी न साह्य करणार एका ईश्वरा वाचुनी. याचा करी विचार, या गोष्टीचा विचार कर, संकट आल्याच्या नंतर वाचवणार कोणी नाहीये, कोणी सहाय्य करणार, कोणीही वाचवायला समोर येणार नाहीये. एक भगवंत तुला वाचवण्याकरता समोर येणार आहे. म्हणून लक्षात ठेव, जो वाचवायला येतो त्याची प्रार्थना करावी. जे वाचवायला येत नाही त्यांची हांजी हांजी करून त्यांची सेवा करून काय आहे. म्हणून त्या भगवंताची सेवा करावी, त्याच्याशिवाय वाचवायला येणार दुसरं कोणी नाहीये. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या चला. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशाल्या पळून जाती, ऐशी जयाची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. जिलेबी आले की महाराज महाराज महाराज, पेढे आले की असणार गुरु महाराज, बर्फी आले की असणार महाराज गुरु महाराज. अशा प्रकारे जर काही आलं तर असणार महाराज महाराज करतोय, जवळजवळ राहतो, तिथं असणार बसून खातो, आणि महाराजावर संकट आलं की पळून जातो. तसा असणार जिलेबी पेढे माझ्यासोबत खाणारे, माझ्याजवळ राहून खाणारे, पण माशा आल्या पळून जाती. अशा माशा आल्या की असणार पळवून जाता येत. ऐशी जयाची कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. अशी ज्यांची कृती आहे का ते स्वार्थी भक्त आहेत. व्यवहारात ही लक्षात ठेवा, जिलेबी पेढे बर्फी खाती, सुखाचे दिवस आले
की लोक महाराज जमा होतात आणि माशा रूपी संकट आपल्यावर जर आले तर असणारे लोक दूर निघून जातात. ऐशी आहे जयाची कृती, ही लोकांची कृती आहे, लक्षात ठेवा. सुख के सब साथी दुःख क्या कोई नाही रे. संत कबीरदास महाराज म्हणतात सगळे सुखाचे सोबती आहेत, दुःखाचा सोबती असणार कोणी नाहीये. म्हणून असणार हे लक्षात ठेव. आणि असे जे आहेत ना सुखात असणारे, धावून येणारे, दुःखात पळून जाणारे, ते स्वार्थी भक्त आहेत, हे तू संशय रहितपणानं जाण, असं या ठिकाणी बंकटलाला समर्थ म्हणतायत. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर, महाराजानु का सोनार काटे माशांचे काढावया. बंकटलाल त्या ठिकाणी असणार बोलू लागलेले आहेत. गोड वाणीने म्हणतात महाराज तुमच्या अंगामधील काटे काढण्याकरता मी सोनाराला बोलवून आणू का? अशा प्रकारे बंकटलाल प्रश्न करत आहेत. महापापी मी गुरुराया, तुम्हालागी त्रास द्याया, अनविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गुरु महाराज मी महापापी आहे, मी असणारा खरंच वेडा आहे, महापापी आहे, तुम्हाला त्रास देण्याकरताच मी इथं आणले. अनविता का झालो या ठाया, मी तुम्हाला या त्रास देण्याकरताच या ठिकाणावर आणलं. स्वतःकडे आता का मुद्दाम थोडं आणलं होतं का? खऱ्या भक्ताचं हे लक्षण असतं, हे लीनता घेतात, कमीपणा घेत असतात. महाराज माझंच चुकलं, मीच तुम्हाला इथं आणलं होतं, पाहणा तुम्हाला किती माशा डसलेल्या आहेत. अशा प्रकारे बंकटलाल बोलू लागलेले आहेत. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार, याचा भाव या परिहार, उपाय सांगा कोणता. गांधी अगणित अंगावर, गांधी म्हणजे काय? माशी चावल्यावर जो फोड येतो, जी गाठ येते, त्याला गांधी असं म्हणतात. असे असणारे फोड तुमच्या अंगावर असणारे काय झालेले आहेत? बरेच उठलेले आहेत. समर्थ हे असणारे फोड जाण्याकरता, काटे निघण्याकरता मी काय परिहार, काय उपाय उपचार करू, मला तुम्ही सांगा, असं बंकटलाल म्हणत आहेत. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले, अरे यातना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. बंकटलालाच असणार ते बोलणं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर समर्थ म्हणतात अरे याच्यात काय जास्तीचं झालंय, काय लगे विरुद्ध जगा वेगळी अशी काय घटना झाली का? अरे डसणं हा माशाचा स्वभावच आहे, एका जगाच्या विरुद्ध थोडी काही घटना झालेली आहे, निसर्गाच्या विरुद्ध. अशा प्रकारे समर्थ बंकटलाला समजावू लागलेले आहेत. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा, या माशी रूप सचिदानंदा म्या जाणले म्हणून. मला त्याची मुळीच बाधा, मला असणार त्याची बाधा होणार नाही, मला त्याचं दुःख होणार नाहीये का? कारण की असणार माशी रूप सचिदानंदा, त्या माशीमध्येही मी ब्रह्म पाहिलेलं आहे, त्यामुळं मला असणार महाराज याची बाधा होणार नाहीये. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन, काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. ब्रह्मदृष्टी असणारी समर्थ श्री गजानन महाराजांची. गजानन महाराज म्हणतात माशी असणारा तोच झालेला आहे, तोच असणारा माझा हा देह, हा पुतळा तोच मी आहे, माशी तोच आहे, मीच माशी आहे, मीच असणार आहे. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल सांग? पाण्याला जर पाणी फेकून मारलं तर काय लागणार आहे का? पाण्यानं पाण्याला काही दुःख देता येईल का? मग माशी ही मीच आहे आणि हाही मीच आहे, मग माझी मला असणारं दुःख काय देता येईल का? आपण आपल्याला हाणून घेतल्यावर काय लागत का जास्त? आपण आपल्याला असणार काही होत नसतं. म्हणून ती माशी ही मी आहे आणि हाही मीच आहे, त्यामुळे हे सर्वत्र असणारं ब्रह्म असं आहे, त्यामुळे इथं दुःखाचा लवलेशही नाहीये आणि ते ब्रह्म सच्चिदानंद असं आहे, असं समर्थ म्हणत आहेत. पुन्हा असणार त्या ठिकाणी महाराज सांगू लागलेले आहेत की असणार पुढं काय दुःखविता येईल, काय असणार दुःख देता येणार नाहीये. मग नंतर असणार काय म्हणतात तर पुन्हा ऐका. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन,
काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. हे ब्रह्मज्ञान ऐकलेलं आहे, ही ब्रह्मदृष्टी समर्थांची लक्षात आलेली आहे. बंकट लालानं मौन धारण केलेलं आहे. काटे काढण्याकरता बंकट लालानं त्या ठिकाणी सोनाराला बोलवलेलं आहे. सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया. सोनार असणारे चिमटे घेऊन आलेले आहेत आपले. चला म्हणले चिमट्याने समर्थाचे आपण काटे काढूयात. देहामध्ये काटे शोधू लागलेले आहेत, पण असणार समर्थाच्या देहामध्ये असणारे काटे त्यांना दिसत नाहीयेत. महाराज वदले तयान, काय ह्या वंध्या मैथुना. करीतसा तुमच्या नयना, काटे ना दिसतील. महाराज म्हणू लागलेले आहेत. महाराज बदले तयांना सोनारांना म्हणतात, काय ह्या वंध्या मैथुना करीत असा. वंध्या मैथून वंध्या स्त्री आहे, कितीही असणारा संबंध जर केला तर असणारी पुत्रोत्पत्ती नाहीये. हे जसं व्यर्थ आहे तसं तुमचं हे सापडणं सगळं व्यर्थ आहे. तुमच्या डोळ्याला ते काटे दिसणार नाहीयेत असं समर्थ बोलत आहेत. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची. साक्ष ती ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ते काढण्या चिमट्याची आमच्या अंगातले काटे काढण्याकरता तुमचे चिमटे चालणार नाहीयेत. साक्ष ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. या गोष्टीची असणारी साक्ष मी असणारा पुरावा तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही पहा. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरिले. तो काटे अवघे वरी आले, रुतलेल्या स्थलातून. आणि असं म्हटल्याच्या नंतर समर्थांनी असणार वायू असा रोधून धरलेला आहे, वायू कोंडून ठेवलेला आहे. त्याचबरोबर असणार काटे अवघे वरी आले. सर्व असणारे काटे जिथं जिथं असणार त्या माशांचे जे काटे रुतलेले होते ते सर्व काटे असणारे वरी आलेले आहेत. तो पाहता प्रकार लोकानंदले फार, कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. तो असणारा प्रकार पाहिला लोकांना आनंद झालेला आहे मोठा. कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. श्री समर्थ गजानन महाराजांचा अधिकार लोकांना कळून आलेला आहे. पुढे कंसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली, मंडळी निज गृहाते. पुन्हा असणार पुढे कंस भाजलेले आहेत. अवघ्याने असणार ते कंस सर्व लोकांनी खाल्लेले आहेत. पुन्हा अस्तमान सूर्य अस्ताला जात आहे, त्यावेळेस असणार सर्व आपापल्या घरी पुन्हा निघून आलेले आहेत. असो पुढे एक वेळा, महाराज गेले अकोटाला. आपुल्या बंधूस भेटण्याला, श्री नरसिंहजी कारणे. असो म्हटले. पुढे असणार एक वेळेस महाराज असणारे अकोटला गेले. अकोट म्हणजे सध्याचं जे अकोला जिल्हा आहे का, त्या अकोला जिल्ह्यालाच पहिलं अकोट असं म्हणायच्या. त्या ठिकाणी श्री समर्थ गजानन महाराज असणारे अकोटला, त्या अकोल्याला असणार आपले बंधू असणारे जे गुरुबंधू असतील त्यांना भेटण्याकरता, त्यांचं नाव नरसिंह या ठिकाणी नाव सांगितलेलं आहे. त्या नरसिंहजींना भेटण्याकरता समर्थ अकोट नाम अकोल्याला गेलेले आहेत. हा कोतशा आलीचा, शिष्य मराठा जातीचा. कंठमणी विठ्ठलाचा, भक्ती बलाने झाला असे. हा असणारा कोतशा आली नावाचे कोणीतरी एक फकीर होते. त्यांचा असणारा हा शिष्य मराठा जातीचा होता. विठ्ठलाचा आवडता भक्त असणारा हा स्वतःच्या भक्तीच्या बळावर झालेला होता, असा असणारा हा महात्मा. त्या नरसिंहजीचे चरित्र मी भक्त लीलामृतात वर्णिले आहे यथाभूत, आता ते सांगणे नको. त्या असणाऱ्या नरसिंहजीचं चरित्र दासगणू महाराज म्हणतात, मी माझ्या भक्ती लीलामृत ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. इत्थंभूत म्हणजे असणार सुरुवात ते शेवट सर्व सांगितलेलं आहे. ती इथं असणार सांगायला नको, पण आपल्या सर्व श्रोत्यांना त्या नरसिंहजी महाराजांच्या चरित्राची काहीतरी त्यांच्या अधिकाराची कल्पना यावी म्हणून थोडस असणार त्यांची एक कथा आपण पाहणार आहोत. श्री नरसिंहजी महाराज हे असणारे जंगलातील म्हणजे अकोल्यातील जे जंगल आहे तिथं असणार पहिलं
पर्जन्येश्वर महादेवाचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये महाराज राहायचे. एकदा असणारा नरसिंह महाराज, अकोटचे सावकार असणारे गणोबा नाईक व त्यांचा असणारा धाकटा पुत्र वासुदेव याला घेऊन असणार नरसिंहजी महाराज हे पंढरपूरला गेले. पंढरपूरला दर्शनाच्या बारीला उभं होते. त्या वेळेमध्ये एका माथे फिरून डोकं फिरलेल्या माणसानं काय केलं, दगड विठ्ठलाच्या पायावर मारला. पायावर दगड मारल्याबरोबर विठ्ठलाच्या पायाचं रक्त वाहू लागलेलं आहे. तेव्हा मग असणार जो तो एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागलेला आहे. तेवढ्यामध्ये असणार हे नरसिंहजी महाराज म्हणतात, मी समोर येऊन मी बांधतो, मी देवाची जखम बरी करतो. लोक हसायला लागले, कारण की असणारा पोशाख व्यवस्थित नव्हता. लोक हसायला लागलेले आहेत, तरीही परवानगी दिली. समोर असणारे नरसिंहजी महाराज गेलेले आहेत. समोर जाऊन असणार विठ्ठलाच्या पायावर जी जखम झाली त्या असणाऱ्या जखमेवर बुक्का टाकलेला आहे, बुक्का लावलेला आहे. आपलं उपर्ण फाडलं आणि भगवंताचा पाय त्या ठिकाणी जखमेवर त्या उपर्ण असणार आपलं बांधलेलं आहे, भगवंताच्या पायाला बांधलेले आहे. असे असणारे अधिकारी हे नरसिंहजी महाराज अकोल्यामध्ये राहायचे. 1987 साली असणार ते समाधिस्थ झालेले. अकोल्यामध्ये त्यांचा मोठा उत्सवही मला वाटतं जवळजवळ महिनाभर त्यांचा उत्सव केला जातो बरं का अकोल्याला. असे असणारे अधिकारी पुरुष, विठ्ठल भक्त पुरुष, त्यांना भेटण्याकरता असणारे आपले समर्थ श्री गजानन महाराज हे निघालेले आहेत, आलेले आहेत. हे अकोट नामे नगर, शेगावाहून साचार, आहे 18 कोसावर, ईशान्येला परेसी. हे अकोट नामे नगर, हे असणार अकोट नावाचं नगर शेगावापासून 18 कोसावर आहे. हे अकोट म्हणजे अकोला जाता समजून घ्यायचं. 18 कोसावर आहे, ईशान्य दिशेला आहे, असं दासगणू महाराज सांगत आहेत. मनोवेगाचा सजवून वारू, निघते झाले सद्गुरु, जे पदनताचे कल्पतरू, श्री गजानन महाराज. मनोवेगाचा असणारा घोडा केलेला आहे, म्हणजे मनोवेगान समर्थ श्री गजानन महाराज जे असणार पदनत नाम, पतितांचे असणारे पावन, पतितांना पावन करणारे, पतितांना कल्पतरूसारखी त्यांच्या इच्छा कल्पना पूर्ण करणारे समर्थ श्री गजानन महाराज वाऱ्याच्या वेगान त्या अकोल्याला निघालेले आहे. अकोटाच्या सानिध्यासी, एका निबिड तरशारण्यासी, नरसिंग राहे अहर्निशी, एकांतवास सेवावया. अकोटाच्या असणाऱ्या सानिध्यामध्ये जवळच एक निबिड म्हणजे घनदाट असं असणारं अरण्य होतं. त्या अरण्यामध्ये नरसिंग महाराज असणारे राहायचे. अरण्य रात्रंदिवस ते राहायचे. का? कारण की महात्म्यांना एकांतवास हा आवडत असतो. हे निर्जन अवघे अरण्य, महाभयंकर दारुण, निंब अश्वत्थ रातांजन, वृक्ष जेते उदेले. हे निर्जन अवघे अरण्य, हे सगळं अरण्य असणार हे निर्जन असं होतं. लोक कोणी तिथे नव्हते. भयंकर असं होतं. त्या असणाऱ्या अरण्यामध्ये लिंबाचे झाड होते, अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे, पुन्हा रात रांजण इत्यादी असणारे अनेक वृक्ष त्या असणाऱ्या जंगलामध्ये होते. लताच्या नाना जाती, वृक्षा वेढून बैसल्या सती, तृण वाढले भूमीवरती, सर्प वारुळी असंख्यात. वेगवेगळ्या जातीच्या असणाऱ्या लता म्हणजे वेली त्या ठिकाणी आहेत. वृक्ष वेढून बैसले असती, त्या झाडांना असणारा वेढा मारून त्या असणाऱ्या वेली बसलेल्या आहेत. भयंकर असं गवत मोठमोठालं वाढलेलं आहे. वारुळांमध्ये मोठमोठे असंख्यात असे असणारे सर्प त्या अरण्यामध्ये आहेत. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत, म्हणून आले अवचित, समर्थ त्यासी भेटावया. अशा असणाऱ्या अरण्यामध्ये संत श्री नरसिंगजी महाराज असणारे जाऊन बसायचे आणि म्हणून समर्थ या अरण्यामध्ये आज आपल्या असणाऱ्या बंधूला भेटण्याकरता आलेले आहेत. सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्यासी, समरसता होणे नसे. जे सारख्या असतात का त्यांची जी भेट होते ती खरी भेट आहे, बाकीच्यांची भेट म्हणता येत नाहीये बरं का. गण गण गणात बोते, सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी,
विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. गण गण गणात भूते. दोन महात्म्यांची भेट होते. एक आहेत नरसिंहजी महाराज आणि एक आहेत समर्थ श्री गजानन महाराज. दोन महात्म्यांची भेट होत असताना या ठिकाणी दासगणू महाराज म्हणतायत जे सारखे असतात त्यांची भेट जी होती ती खरी भेट होत असते. पाणी जर आहे त्या पाण्याला तुम्ही तेलामध्ये टाकलं तर ते लगेच वेगळं पडणार, पण पाणी जर पाण्यामध्ये जर मिसळलं तर त्या ठिकाणी महाराज ते जसं असणार समरस होतं, एकरूप होतं. लक्षात येत नाही हे दोन आहे म्हणून. विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. विजातीय दोन द्रव्य असणारे आहेत. आता इथं पाण्याचं उदाहरण घ्या ना. पाणी पाणी हे सजातीय द्रव्य झाले. पाणी आणि तेल हे विजातीय द्रव्य झाले. द्रव्य म्हणा असं असणार हे विजातीय झालं. जर पाण्यात पाणी मिसळलं तर ते एक रूप होतं, त्याला असणार भेट होणं असं म्हणायचं. आणि जर पाण्यामध्ये तेल मिसळलं किंवा तेलात पाणी जर मिसळलं तर ते विजातीय असणार आहे, त्याला समरसता म्हणता येणार नाहीये. मग समरसता म्हणजे काय? एक होणे. दोन महात्मे सारख्या गोष्टी एक झाल्यावरती समरसता प्राप्त होत असते. या ठिकाणी सारखेच असणार पूर्ण बोधावर आरूढ झालेले असे दोन महात्मे भेटलेले आहेत, त्यामुळे ती भेट असणारी योग्य आहे, खरी आहे आणि सुंदर आहे असं या ठिकाणी दासगणू महाराज सांगत आहेत. चला. गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले. स्वामी नरसिंहजी भले तो प्रेमान वर्णवे की. गजानन महाराजांना पाहिलेलं आहे आणि पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणार ते चित्त आनंदानं महाराज नाचू लागलेला आहे. कोणाचं? नरसिंह महाराजाच्या चित्तामध्ये आनंद झाला. आज असणारे माझे असणारे मित्र, माझे गुरुबंधू, माझे असणारे बंधू असे असणारे समर्थ श्री गजानन महाराज आलेले आहेत. एवढं प्रेम असणारं महाराज मनामध्ये निर्माण झालं तर प्रेमान वर्णवे की. त्या ठिकाणचं असणारं प्रेम मला वर्णन करता येत नाहीये असं दासगणू महाराज म्हणतायत. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमर वसुदेव देवकीचा. या ठिकाणी असणार दासगणू महाराज वर्णन करतायत की ते कशा प्रकारे दोघ जण भासत आहेत. याचं वर्णन करताना दासगणू महाराज म्हणतात एक असणारे साक्षात शेषशाही भगवान विष्णू आहेत आणि एक म्हणजे कैलास निवासी भगवान शंकर आहेत, अशी ते दोघ जण वाटू लागले. चालते बोलते भगवान परमात्मा परमेश्वर देव ईश ते वाटू लागलेले आहेत. असं वाटू लागलेलं आहे एक प्रभू रामचंद्र आहेत आणि एक असणारे वसुदेव देवकीचे पुत्र असे असणारे कृष्ण आहेत. किंवा असणारे इथं आपल्याला दोन राम शब्दानं असणार बलराम दादाही घेता येतील. एक बलराम दादा आहेत आणि एक कुमार वसुदेव देवकीचा भगवान कृष्ण येत. किंवा एक असणारे प्रभू रामचंद्र आणि एक कुमार वसुदेव देवकीचा म्हणजे भगवान कृष्ण. हे दोन जसे आहेत तसे हे दोघ जण या ठिकाणी वाटत आहेत असं दासगणू महाराज म्हणतायत. एक मुनी वशिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ. एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा. एक जण असणार साक्षात वशिष्ठ महर्षी आहेत की का असे वाटू लागलेले एकाची शाटीत पिन्नली. हे वर्णन माऊली ज्ञानोबा यांनी ज्या वशिष्ठांचं केलेलं आहे ते वशिष्ठ असणारे एक जण आहेत की काय. एक जण पाराशर व्यासांचे असणारे पिताजी पाराशर महर्षी आहेत की काय असं वाटू लागलेलं आहे. असे असणारे हे एक पाराशर ऋषी श्रेष्ठ. एक जान्हवीचा काठ, एक जण असणार जान्हवीचा काठ आहे की काय आणि एक जण गोदावरीचा काठ आहे की काय. अशा प्रकारे ते दोघं वाटू लागलेले आहेत. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार. एक वैनतेय कुमर सती वानरी अंजनीचा. मागच्या वेळीचं थोडं चिंतन पाहूया. पराशर आणि पाराशर हे दोन वेगवेगळे आहेत बरं का. पराशर म्हटलं की पराशर ऋषी आले आणि पाराशर म्हटलं की व्यास महर्षी आलेले आहेत. गीतेमध्ये सुरुवातीला नमनामध्ये सांगितलं पाराशर्यवच सरोज ममलम गीतार्थ गंधोत्कटम असं वर्णन आलेले. म्हणून इथं पाराशर शब्द आलाय म्हणजे एक वशिष्ठ आणि एक व्यास वाटू लागलेले आहेत काय असा अर्थ घ्यावा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार असं वाटू लागलेला आहे. एक असणारा
हिरा आहे की काय मोठा, कोहिनूर नावाचा हिरा प्रसिद्ध आहे. तो हिरा असणारा एक जण आणि दुसरा भगवान विष्णूच्या गळामधील महाराज कंठी कौस्तुभमणी विराजित संत वाङ्मयामध्ये ज्या कौस्तुभमण्याचं वर्णन करावं तो एक मणी आहे की काय, अशा प्रकारे दोघं वाटतायत. एक असणारा वैनतेय एक कुमार, एक असणार वैनतेय विनितेचा पुत्र म्हणून त्यांना वैनतेय असं म्हणायचं, म्हणजे गरुड महाराज. आणि दुसरा असणार सती वानरी अंजनीचा एक पुत्र असणार, सती अशी असणारी अंजनी माता त्यांचा असणारा एक पुत्र आहे की काय, असे हे दोघ जण वाटू लागलेले आहेत. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा, बैसते झाले आसनी एका, हित गुजते करावया. दोघं असणार एकमेकांना भेटलेले आहेत, दोघांना भेटून असणारा आनंद त्या ठिकाणी एकमेकाला भेटून झालेला आहे. बैसते झाले आसनी एका, गुरुबंधू होते त्या ठिकाणी दोघ जण बंधू एका आसनावर बसलेले आहेत आणि बसल्याच्या नंतर हितगुज ते करावया, हितगुज करतायत, गुप्त गोष्टी एकमेकाच्या बोलतायत. कोणते तर ऐका. अनुभवते आपापले एकमेका, कथिते झाले नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. अनुभवते आपापले एकमेकाला असणारे आपापले अनुभव ते सांगू लागलेले. संत भेटल्याच्या नंतर काय चालतं महाराज, संत भेटल्याच्या नंतर भगवंताचा असणारं नाम संकीर्तन होतं. संत भेटल्याच्या नंतर परमार्थातले अनुभव सांगितले जातात आणि तुम्ही आम्ही भेटल्याच्या नंतर संसाराच्या गप्पा सुरू होतात. काय म्हणजे त्या रामभाऊचं कसं झालं, त्याचं असंच आहे, त्याचं असंच झालं, त्याचं तसंच झालं आणि त्याचं असंच होऊ द्या, अशा प्रकारचे असणारे आपल्या गप्पा चालत असतात. आपले अनुभव संसारातले सांगतो. अनुभव संसारातले जेवढे आहेत का तेवढे दुःख रूप अनुभव माणूस सांगत असतो बरं का. कारण की संसारात सुख नाही तर त्याच्यातला सुखरूप अनुभव काय सांगणार. अनुभव ते आपापला अनुभव एकमेकांना सांगता येतं. नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिला. समर्थ श्री गजानन महाराज नरसिंह स्वामीजीला असणार त्या ठिकाणी म्हणतात, हे नरसिंगा तू असणार चांगलं केलेलं आहेस, तुम्ही उत्तम केलेलं आहे, तुम्ही प्रपंचामध्ये राहून परमार्थ करत आहात, खरंच तुमचं मोठं भाग्य आहे, असं समर्थ श्री गजानन महाराज नरसिंह महाराजांना बोलत आहे. मी त्याग केला तयाचा, स्वीकार करून योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. ही असणार सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, स्त्रीचा त्याग केला, स्त्रीचा त्याग केल्यामुळं. कारण की एक स्त्री जोडली की बाकीचं सुरू होत असतं बरं का. एक स्त्री जर जोडली तर मग पुढे लेकरं बाळ, तिचे पाहुणे रावणे, आपले पाहुणे रावणे, घरदार, एक स्त्री आली की हे बाकीचं सगळं गोळा होत असतं बरं का. हे यामधलं वर्म असं आहे. म्हणजे बाकीचे गोळा करत नाहीत असा भाग नाही, पण व्यवहारामध्ये संसारामध्ये जर आपण पाहिलं तर एक स्त्री आली की बाकीचे असणारं सर्व साहजिक येतच, ते करावंच लागत. म्हणून गजानन महाराज म्हणतात, मी त्याग केला तयाचा, मी या प्रपंचाचा, या संसाराचा, या स्त्रीचा त्याग केला, त्यामुळे मला काही करायची गरज आहे नाही. स्वीकार करून योगाचा असणारा स्वीकार मी केलेला आहे, योग मार्गाचं अवलंबन केलेलं आहे आणि या सच्चिदानंद जे तत्व आहे त्याचा विचार केलेला आहे. कारण की याचा विचार करावा लागतो महाराज. तच्चिंतनम तत्कथनम असं श्रुती माता सांगते. त्याचं चिंतन करावं लागतं, त्याचा विचार करावा लागतं, नंतर ते कथन करावं लागतं. असं असणार हे तत्व, त्या सच्चिदानंद तत्वाचं मी तच्चिंतनम या पदानं असणारं चिंतन केलं, या पदानुसार किंवा असणारा विचार केला, असं असणारा आपला अनुभव, आपला असणारा मार्ग गजानन महाराज नरसिंह महाराजांना सांगत आहे. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित, ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला. या योगाच्या क्रियेत, आता योग करत असताना महाराज वेगवेगळ्या गोष्टी होतात बरं का. योगाला वेगवेगळे अनुभव येतात. याला कशा प्रकारचे अनुभव येतात, त्याला असणार मुंगीच्या असणार मुंगीचं बोलणं त्याला कळतं, स्वर्गामध्ये काय चालतं त्याला कळतं, तो पाण्यावर सुद्धा चालू शकतो. एवढं असणार त्याचं योगाचं मोठेपण. माऊली ज्ञानोबरायांनी गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे योगानं काय काय गोष्टी होत्यात. गोष्ट होती अघटित, ज्या गोष्टी घटत नाही येत, ज्या गोष्टी होणाऱ्या नाहीत त्या गोष्टी. पाण्याहून कोणाला चालता येतं का? नाही येत सहसा पाण्याहून कोणाला चालता. पण या योगानं असणार ही न घटणारी गोष्ट तिथं घडते महाराज. ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला.
आणि हे सामान्य जे संसारिक लोक आहेत त्यांना या योगाच्या शक्तीची जाणीव नाहीये, तिचा अंत त्या शक्तीचा लागत नाहीये, ती शक्ती त्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहे, असं समर्थ श्री गजानन महाराज नरसिंह महाराजांना सांगत आहे. त्या गोष्टी लपवावया, पिसा बनलो जगाठाया, उपाधी ते नासावया, वेड बळेच पांघरलो. ह्या योगानं ज्या गोष्टी मला प्राप्त झालेल्या आहेत त्या गोष्टी लपवायसाठी मी वेडा झालो. बघा, संत हे वेडे नसतात, स्वतः इथं कबुलीचा भाव असणार या ठिकाणी महाराज समर्थ श्री गजानन महाराज देत आहेत, आम्ही असणार वेडे नाहीयेत, वेड्याचं सोंग आम्ही घेतो महाराज. ह्या गोष्टी कोणाच्या लक्षात येऊ नाही येत, हे सामर्थ्य कोणाच्या लक्षात येऊ नये. सामर्थ्य लक्षात आल्यावर लोक असणार त्या सामर्थ्याच्या मागे लागतात, त्या सामर्थ्याचा उपयोग आपल्या संसाराच्या गोष्टी करता असणार संत महापुरुषांना करायला लावतात. म्हणून मी वेडा बनलो, पिसा बनलो. वेडा पिसा बनलं म्हणजे असणार महाराज जवळ कोणी येत नाही. या संसारामधून जर तुम्हाला लोकांपासून लांब राहायचं असेल ना, काही करायची गरज नाही, फक्त वेड्याचं सोंग घ्यायचं बरं का. ज्यानं वेड्याचं सोंग घेतलं का त्याच्याजवळ कोणीच नाही, जाऊ द्या ते वेडा आहे, त्याला काय बोलायचं असं लोक म्हणतात. ज्याला तरुण जायचंय त्या माणसाने असणार काय करावं, वेड्याचं सोंग घ्यायचं. बरोबर, आपल्याला लोकात जायची गरज नाही, लोक आपल्याकडे येत असले ना, आपण जर वेड्याचं सोंग घेतलं की लोक आपल्याकडे येणारच नाही येत महाराज. म्हणून पिसा बनलो जगाठाया, मी असणार वेड्यासारखं सोंग घेतोय, वेडा नाही वेड्यासारखं सोंग घेतोय. मग बरेच लोक ते काय वेडा आहे, ते पिसा आहे, ते नंगा आहे असं म्हणून माझ्याकडे येत नाही, ते चांगलंय. उपाधी ते नासावया, वेड बळेच पांघरलो. वेड माझ्याजवळ नाही, पण ही उपाधी, हे बाह्यपाश, हे असणार गुंतागुंती, हे सगळं असणार जावं, त्याचं नाश व्हावं, ते आपल्याकडे येऊ नाही, ते असणार त्याच्यापासून आपल्याला काही अपाय वगैरे होऊ नये, म्हणून वेड बळेच पांघरलो, मी वेड्याचं सोंग घेतलेलं आहे, असं असणार समर्थ श्री गजानन महाराज नरसिंह महाराजांना सांगत आहे. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रामध्ये सांगत असताना त्या तत्वाची ओळख होण्याकरता, तत्व म्हणजे काय, तत्व म्हणजे महाराज ब्रह्म, ते तू आहेस. तत्वमसी असणार जे वाक्य आहे त्यातील जे तत्व आहे, तत्व ते असणार तू, ते म्हणजे ते ब्रह्म. ते ब्रह्माला जाणण्याकरता शास्त्रामध्ये मार्ग कथिले आहेत तीन मार्ग असणारे प्रतिपादन केलेले आहेत. गीतेमध्येही हे 3 मार्ग सांगितलेले आहेत. कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, योग मार्ग म्हणून आहे. शास्त्रकारांनी हे मार्ग अनेक मार्ग असतील, पण प्रामुख्याने हे 3 मार्ग असणारे सांगितलेले आहेत. ते आता ऐका. फल या तिन्ही मार्गाचे एकची आहे, अखेरीचे परी बाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की. फल या तिन्ही मार्गाचे, हे 3 मार्ग आहेत, लक्षात ठेवा. ह्या 3 मार्गाने असणार त्या ब्रह्मापर्यंत पोहोचता येतं. हे 3 मार्ग जे आहेत एकाची आहे, अखेरीचे. शेवट जर पाहिलं तर मार्ग 3 आहेत, पण महाराज सगळ्या मार्गांनी एकाच ठिकाणी जाणे. ह्या मार्गाने जरी गेलं, कर्म मार्गाने गेलं तरी तिथंच जायचंय, ज्ञान मार्गाने गेलं तरी तिथंच जायचंय, भक्ती मार्गाने गेलं तरी तिथंच जायचंय. गंतव्य स्थान एक आहे, प्राप्तव्य स्थान एक आहे, साध्य एक आहे, साधन हे वेगवेगळे आहेत. मग परी बाह्य स्वरूप याचे भिन्न भिन्न असे की. साधन हे 3 वेगळे असल्यामुळे यांचं बाह्य स्वरूप वेगवेगळे, पण ह्या तिन्ही असणार जायचंय कुठं. जसं माऊली म्हणतात, दोही मार्गी जाणे एकाची ठाया, तसं असणार या 3 मार्गी जाणे एकाची ठाया. एक असणाऱ्या ब्रह्माची प्राप्ती या 3 मार्गाने आपल्याला करून घेता येते. भिन्न भिन्न आहेत, त्याचा असणारे काही वेगळे योगाचे अंग वेगळे, त्याचे 8 अंग आपण चिंतन पाहिलेलं आहे. भक्ती मार्गामधलं असणारं चिंतन वेगळं आहे, कर्म मार्गामधलं चिंतन वेगळं आहे. थोडासा फरक त्यांच्यामध्ये आहे, पण हे सर्व मार्ग त्या भगवान परमात्म्याकडे नेणारे आहेत, असं असणार या ठिकाणी गजानन महाराज सांगत आहेत. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा, तरी तयासी तत्वाचा खर बोधना होईल. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा, जे योगी माणसं आहेत, योगी योग करत असताना त्यांना मग सिद्ध्या वगैरे प्राप्त होतात ना योगानं, मग त्याच्यामध्ये बरेच जण वाहून जातात. आमचे नाथ महाराज म्हणले, अरे या सिद्धी ज्याच्या जवळ आहे का, सिद्धीने ज्याला भुलवलं त्याला कोणी विचारित नाही. सिद्धीला कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. सिद्धीच्या मागे वेडे लागलेले
जे लागलेले आहेत ते असणारे महाराज त्यांना अभिमान निर्माण होतो, त्यांच्या मनामध्ये सिद्धीचा अभिमान निर्माण होतो. मी असा सिद्ध आहे, मला ही सिद्धी प्राप्त आहे, अशा प्रकारचे असणारे अभिमान जर त्याच्या मनामध्ये येऊ लागलेले आहेत तर अभिमान आल्याच्या नंतर महाराज काय होतं, त्याचं पतन होतं. त्या अभिमानामुळं व्यवहारातल्या गोष्टी प्राप्त होत नाहीयेत, तर ते परमतत्वाचा बोध त्या अभिमानामुळं कधी व्हावा, खरा बोध ना होईल. या अभिमानामुळे असणारा खरा बोध या लोकांना, या योग्यांना होत नाहीये, असं समर्थ श्री गजानन महाराज सांगतायत. योग क्रियावरून अलिप्त राहावे, तयापासून कमलपत्रा समान, तरीच तत्व कळू नये. योग क्रिया करत असताना सर्व कर्मापासून माणसाने अलिप्त राहायचंय, अलिप्त राहायचंय. कशा प्रकारे अलिप्त राहावं आम्ही? कमलपत्रा समान. कमलपत्र जसं कमळाचं असणार जे पान आहे, कितीही असणार महाराज पाण्यात जरी असलं ते पाण्याला असणार आपल्या अंगाला लागून देत नाहीये, तसं आपण संसारात असो कुठं असतो तिथला मळ आपल्या अंगाला माणसाने लागून दिला नाही पाहिजे. काय न करी रे संग राहे रे निश्चळ, लागून दिमळ ममतेचा, हिमळ अंगाला लावून द्यायचा नाही महाराज. कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. जर या कमळपत्रासारखं भगवान सुद्धा सांगतात, पद्मपत्र मिवाम बसा मग मी संसारी असे न वर्तत, जीवी जळी जळात पद्मपत्र, अशा प्रकारे त्याच्यामध्ये राहायचं. किंवा जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दुरी, आपण वस्ती कर वर्तत असे संसारी, असंही संत वाङ्मयामध्ये वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे या कमळाच्या पानासारखं, या वस्तीकरासारखं असणारा आपण या संसारामध्ये राहायचंय, त्याच्यात राहायचंय, पण तो संसार आपल्यावर हावी होऊन द्यायचा नाही, चढून द्यायचा नाही, तरीच तत्व कळून ये. आणि असं ज्यावेळेस आपण राहू महाराज, निसंग असे ज्यावेळेस राहू, निर्लिप्त असे राहू, त्यावेळेस ते तत्व आपल्याला कळून येतं, असं समर्थ श्री गजानन महाराज सांगत आहेत. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची, आसक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता कामा नये. या परिप्रपंचाची, अशा प्रकारे या प्रपंचाची महाराज स्थिती नरसिंग आहे साची. ह्या प्रपंच असणारा असा, यामध्ये राहत असताना निर्लिप्त असं राहायचं, कमळाच्या पत्रासारखं याच्यामध्ये राहायचं. आसक्ती कन्या पुत्राची मुळीच राहता कामा नये. या संसारामध्ये राहत असताना आसक्ती तुम्हाला असणार चिटकायचा प्रयत्न करेल. एकदा आसक्ती आल्यावर जाणं कठीण आहे. ये आसक्ती आहे लेकिन जा नाही सकती, हे अशी असणारी आसक्ती आहे. त्यामध्ये माणूस आसक्त जर झाला, कशात आसक्त होतो माणूस? कन्या पुत्रांची, कन्येमध्ये आसक्त होतो. माझी लेकरं बाळ आहेत, माझा मुलगा आहे, माझा मुलगा, आसक्ती जडली. माझी पत्नी, आसक्ती जडली. कन्या पुत्राची मुळीच राहता कामा नये. कारण की कन्या पुत्र ह्यांची असणारी आसक्ती मनामध्ये राहिली नाही पाहिजे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासे. त्या भगवंताला शरण जायचं आहे, म्हणून त्या कन्या पुत्रांची आसक्ती सोडायची आणि आसक्ती सोडून त्या परमतत्वाला जाणून घ्यायचं. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. गार पाण्यात राहते. आता गार आणि पाणी हे असणार महाराज कसं आहे, गार जर आपण असणारी पाण्यात टाकली तर ती पाण्यापेक्षा असणारी वेगळी राहते. परीनं पाणी शिरू देते, ती आपल्यामध्ये पाणी शिरून देत नाहीये गार. तसं संसारात आपण राहायचं, आपण म्हणजे गार आहोत आणि संसार म्हणजे पाणी. तसं आपण संसारामध्ये राहायचं, पण या संसारातलं पाणी लागून द्यायचं नाही. बऱ्याच जणाला लवकर पाणी लागत महाराज, कुठलं कोणाला कसं पाणी कवा लागन काही सांगताच येत नाही. बऱ्याच जणाला महाराज भल्या भल्याला संसाराचं पाणी लागलं आणि त्या संसाराचं पाणी लागलं ना आत शिरलं, त्याच्यामुळं नासून ते गेलेले आहेत. पण हे असं लक्षात ठेवा की गार जशी पाण्यामध्ये राहते पण पाणी शिरून देत नाही, तसं आपण संसारामध्ये राहायचं, पण संसार अंगाला चिटकून द्यायचा नाही, संसार अंगाला लागून द्यायचा नाही. म्हणजे करायचं काय? ममता आसक्ती तिथं ठेवायची नाही, वेगळं काही करायची काही गरज नाहीये. संसाराचा जो त्याग सांगितलेला आहे, कारण की संसाराचा त्याग जो आहे ना, तो आपल्या मनामधील जे असणार आहे आसक्ती, त्या आसक्तीचा त्याग करायचा. संसार म्हणजे काय लेकरं बाळ सोडून कुठं निघून जायचं असं नाहीये. फक्त मनामधील जी आसक्ती आहे त्याच्याविषयी, ती आसक्ती असणारी सोडायची आहे. म्हणून
तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. साचे नाम खरे, जे खरे महात्मे आहेत, खरे योगी आहेत, खरे व्यक्ती आहेत, ते या गारीसारखं वागतात. आणि असंच माणसाने परमार्थामध्ये राहिलं पाहिजे. किंवा नाथबाबांच्या दृष्टीनं सांगायचं जर झालं तर नाथबाबा सांगतात, पक्षी अंगणी उतरिती ते का गुंतून या राहती, तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठवणी गेला. अशा प्रकारे महाराज आपण संसारात एका जनार्दनी जाण ऐसे असता भय कवन. असं जर तुम्ही वागलात तर तुम्हाला संसाराची भीती आहे का महाराज? संसाराची भीती तुम्हाला नाहीये. असं माणसाने वागावं. आणि साचे नाम खरे महात्मे असंच राहतात, असं समर्थ श्री गजानन महाराज सांगत आहे. या परी त्वा राहावे, अपेक्षा रहित असावे, चित्तातून ना ढळू द्यावे, सच्चिदानंद ईशाला. असं तू राय, त्या गारीसारखं तुम्ही राहावं. आता हे वास्तविक नरसिंह महाराजाला सांगायलेत, पण हे दोन्ही तोडीचे महात्मे आहेत बरं का. त्यांना सांगायची गरज नाहीये, त्यांना सगळंच माहितीये, त्यांचं वागणंच तसं आहे. पण हे सांगतायत कोणा करतात? हे आपल्या करता सांगतायत बघा. प्रत्येक वेळेस असणार तिथं आपलं आपण कसं मोकळं होतो. तर हे तर गजानन महाराजांनी नरसिंह महाराजाला सांगितलं, आपल्याला काय करायचं त्याचं. पण असं नाहीये. या महात्म्यांना, नरसिंह महाराजांनाही त्याचा सर्व बोध आहे, ते सगळं माहितीये. गजानन महाराजांना सगळं माहितीये. पण हे जे केवळ सांगता येतं, हे कशामुळं? येतो कळवळा म्हणून या. म्हणून हे संत महात्मे अशा प्रकारे हे सांगत असतात. बुडत बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. निमित्त करून असणार महाराज सांगतात. ते गीता जी सांगितलेली आहे, गीता ही महाराज अर्जुनाचं निमित्त करून सांगितली. पण तुम्हाला आम्हाला असणारे महाराज सांगितलेली खरी तर अर्जुनाचे व्याजे हे अर्जुनाचं निमित्त केलं. आणि संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. माऊली ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, जी गीता सांगितलेली अर्जुनाच्या निमित्ताने सांगितलं. पण संसारा एवढं मोठं वज जे आहे ते भगवंताने अर्जुनाच्या निमित्ताने दूर केलेली. तसं हे जे सांगतायत हे नरसिंह महाराजाचं निमित्त केलंय महाराज. पण हे सांगतायत तुम्हाला आम्हाला. म्हणून यापरी त्वा राहावे, म्हणजे यापरी आपण माणसाने राहायचं. अपेक्षा रहित असावी, अपेक्षा माणसाच्या जवळ नसावी. अपेक्षा नसणं हे भक्ताचं लक्षण आहे. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवान स्वतः सांगतात, अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. जये ठाये पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी सडावा जयाची असणे. असा असणारा तो योगी, असा असणारा तो महात्मा. अपेक्षा माणसाजवळ नसली पाहिजे. अपेक्षानं भल्या भल्यांचा घास होतो. अपेक्षेने तुम्हाला दुःखच प्राप्त होतं. म्हणून अपेक्षा सोडून द्यावी, चित्तातून ना ढळू द्यावे, सच्चिदानंद ईशाला. त्या भगवान परमात्म्याला महाराज चित्तातून न ढळू द्यावे. चित्तामधून असणार त्याला बाजूला होऊ द्यायचं नाहीये. सारखं महाराज अनुसंधान त्या ब्रह्माचं ठेवायचं, त्या सच्चिदानंद ईश्वराचं ठेवायचं, असं समर्थ श्री गजानन महाराज सांगत आहे. म्हणजे काहीच अशक्य नाही, तुम्ही आणि शेषशाही, एक रूप आहो पाही जन जनार्दन भिन्न नसे. असं ज्यावेळेस तुला ज्ञान होईल, म्हणजे असं ज्ञान झाल्याच्या नंतर तुला अशक्य अशी गोष्ट काहीच नाही बरं का. सगळ्या गोष्टी तुला शक्य होतील, सगळ्या गोष्टी तू करू शकशील. पण कसं? तू मी आणि शेषशाही वेगळे नाहीयेत महाराज. तू ही मीच आहे, मी ही मीच आहे, शेषशाही मीच आहे. तू मी असणारे वेगळे नाही. आमचे माऊली ज्ञानोबा म्हणतात बरं का, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. मी तू पण असणार बाजूला जाऊ दे, एक स्वरूप एक रूप आहो पायी. आपण एक रूपच आहोत. जनी जनार्दन भिन्न नसे. जन म्हणजे माणसं, जनार्दन नाम तो ईश भगवंता, हे वेगळे नाहीयेत महाराज, हे दोन्ही एकच आहे. नाथ महाराज एका आपल्या संध्या नावाच्या भरोडामध्ये सांगत असताना सांगतात, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जननो हे हा अवघा जनार्दन, ऐशी ऐकता निवती साधू जन, एका जनार्दनी बांधली निज खून, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. सुंदर असं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. मग जननो हे हा अवघा जनार्दन, हे सगळे असणारे लोक माणसं दिसत नाही, ते जनार्दन नाम भगवान परमात्मा दिसतात. आणि त्याची अशी अवस्था झाल्यावर मग त्याला जे जे दिसतं ते सगळं देवच दिसतं. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा दान जप त्याशी नाही, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देवता यावी न ठावरिता कुठे. अशा प्रकारे महाराज सर्वत्र ब्रह्मत्वाची प्रचिती अशा वागणाऱ्या महात्म्याला येते, असं गजानन महाराज सांगत आहेत.
नरसिंग म्हणती बंधुराया, आला समसी भेटावया, ही तुझी केवढी दया, उपमा याला देण्या नसे. नरसिंग महाराज म्हणतात, हे बंधुराया, तुम्ही असणार मला भेटण्याकरता आलेला ही तुमची केवढी दया आहे, किती तुम्ही उदार आहात बरं. तुम्ही स्वतःहून न बोलावता असणार मला भेटायला आलेले आहेत. या प्रेमाला असणारी देण्याकरता माझ्याकडे कोणत्याही प्रकारची उपमा नाहीये, असं नरसिंग महाराज बोलत आहेत. प्रपंच मुळी अशाश्वत, त्याची काय किंमत, दुपारच्या सावली प्रत, कोण सांग खरे मानी. प्रपंच मुळी अशाश्वत, हा प्रपंच जो आहे मुळातच असणारा अशाश्वत आहे. असं नाही की मुळात बरोबर आहे, मुळात खरा आहे आणि मग वरी आल्याच्या नंतर तो पुन्हा मोठा झाल्यावर पुढं अशाश्वत म्हणजे खोटा झाला, असं नाहीये बरं का. हा ग्रंथ हा असणारा प्रपंच मुळातच अशाश्वत असा आहे, म्हणजे नाशिवंत असा आहे. शाश्वत म्हणजे काय, अविनाश, आणि अशाश्वत म्हणजे ज्याला नाश आहे त्याला अशाश्वत म्हणा. ज्याची शाश्वती नाही असं अशाश्वत. त्याची किंमत काय आहे, त्याची किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांगे, सांग खरे मानी. दुपारची सावली आहे, दुपारच्या सावलीला कोणी खरं मानतं का? अहो का खरं मानत नाही, ती सावली जाणारी आहे. मी सांगत नाही, माऊली ज्ञानोबाराय आपल्या एका अभंगामध्ये सांगताना सुंदर वर्णन करताना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि अभ्राची सावली जाईल लया, दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी. ती सावली लयाला जाणार आहे, अशाश्वत आहे, नाशवान आहे. मग त्या सावलीला जसं खरं मानता येत नाहीये तसं असणार, आणि त्याला खरं मानूही नाहीये. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, एका जणाने आभाळाची सावली आली म्हणून त्याने आपली 3 मजली बिल्डिंगच मोडून टाकली. म्हणजे काय, आता आभाळाची सावली आली, आता काय खरंय, आपल्याला काय करायचंय म्हणले, आता आभाळाची सावली आली, घराची काय गरज आहे, 3 मजली बिल्डिंग पाडून टाकली, त्याला मूर्ख म्हणतात. तसं असणार, दुपारची सावली ही खोटी आहे, त्याच्या भरोशावर माणसाने राहायचं नसतं. अशाश्वत असणारे हे प्रपंच हे असणार सर्व जाणार आहे, नाशिवंत आहे, कोण सांग खरे मानी. या दुपारच्या सावलीला कोणी खरं मानेल का? महात्मे माणसं कोणीच खरं मानणार नाही. महात्मे जाऊ द्या, व्यवहारातले माणसं हे असणार या दुपारच्या सावलीला खरं मानत नाहीयेत. महात्मे तर पुढचे राहिले. चला, तू कथिले जया परी, तैसा वागे न भुवरी, मी जानवरच्या वरी, अशीच भेटी द्यावी तुवा. नरसिंह महाराज म्हणतायत, हे गुरु महाराजा, हे गुरु बंधू, हे गजानन महाराजा, तुम्ही जे कथन केलं, जे मला सांगितलं ना, मी तसंच या भूमीवर असणार वागेल बर का. जानवरच्यावरी अशीच भेटी द्यावी, माझी एकच इच्छा आहे, अशीच तुम्ही मला वेळोवेळ यावं माझ्याकडे, मला भेट द्यावी. असंच असणार, एकमेकांना भेटून सुख दुःख आपलं सांगावं, एकमेकाला भेटून चिंतन करावं, बाकी असणार काही नाही. अशीच तुम्ही मला भेट द्यावी, एवढीच माझी इच्छा आहे, असं या ठिकाणी आपली इच्छा व्यक्त नरसिंह महाराज करत आहेत. देह प्रारब्ध जयाचे, असेल ज्या जातीचे, तेच आहे व्हावयाचे, लोकाचारी निसंशय. देहाचं जसं प्रारब्ध आहे तसं माणसं महाराज हा देह असणार होईल. देहाचं प्रारब्ध रोगाचा असेल तुम्ही रोगी होताल, देहाचं प्रारब्ध राजा होण्याचं असेल तुम्ही राजा होताल, देहाचं प्रारब्ध भिकारी होण्याचं असेल तुम्ही भिकारी होताल. जसं देहाचं प्रारब्ध असेल तसं व्हावं लागतं. त्या जातीचे, आता जाती शब्दानं त्या परिस्थितीनं घ्या, किंवा जात म्हणजे ज्या जाती आपण म्हणतो त्यांनी म्हणा, तेच आहे व्हावयाची लोकाचारी निसंशय. या देहाचं जसं देहती तुका प्रारब्ध अधीन, मला वाटतं नाथ भागवतामध्ये बहुतेक सांगतात नाथ महाराज, देह हा असणार काय, प्रारब्धाच्या अधीन आहे. जे आपण प्रमाणही पाहून गेलेलो आहे, तर जो वरी प्राचीनाची दोरी, हे प्रारब्धाची दोरी आहे, तसा असणारा हा देह माणसाला भेटत असतो. प्रारब्ध चांगला असेल देह तुम्हाला चांगला भेटेल, प्रारब्ध वाईट असेल निम्न योनीचा देह तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून तेच आहे व्हावयाची लोकाचारी निसंशय. जसं प्रारब्ध आहे या देहाचं तसंच या देहाचं असणार होईल, असं या ठिकाणी महाराज समर्थ गजानन महाराज सांगत आहेत. असं असणार नरसिंह महाराज सांगत आहेत. तुम्हा आम्हा कारणे, जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे निरालासपणे भूमीवरी. तुम्हाला आम्हाला भगवंताने कशा करता असणार पाठवलेलं आहे, या जगाचा उद्धार करण्याकरता पाठवलेला आहे.
तुम्हाला आम्हाला पाठवलंय कशा करता? तेच आहे आपणा करणे, निरालसपणे भूमीवरी देवानं पाठवलं जा. संत महात्मे कशाला आले? अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. याच्या करता संत महात्मे आलेले आहेत ना. मग तेच काम ते आहे, तर ते तेच काम करतात आणि तेच काम आपण करावं. देवाने आपल्याला याच्याकरता पाठवलेलं आहे. ते काम करत असताना निरालसपणे भूमीवरी, निरालस म्हणजे आलस्य रहित, आळस सोडून असणार हे काम आपण करावं, असं या ठिकाणी महाराज बोलत आहेत. आता विनंती तुकीत खरी, व्यवहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी, मी धाकटा बंधू तुझा. माझी असणारी एवढीच विनंती, हात जोडून आहे गजानन महाराजा. हे बंधुराया, माझी एवढी विनंती आहे की व्यवहारिक भेट. आता आपली आत्मत्वानं तर आपण एकच आहोत. आत्मत्वानं भेट घ्यायची गरजच नाहीये. आपल्याला भेट घेता येते का? घ्यायची गरजच नाहीये. मग हे पण व्यावहारिक दृष्टीनं तुम्ही जरा शेगावून माझ्याकडे येत जा, मला भेटी देत जा. मी तुमचा धाकटा लहान भाऊ आहे. अशा प्रकारे नरसिंह महाराज समर्थ श्री गजानन महाराजांना बोलत आहेत. नंदी ग्रामा राहिला भरत, रघुपतीची वाट पाहत, तैसाच मी या अकोटात, राहून पाहतो वाट तुझी. या नंदीग्रामामध्ये जसं असणार त्या त्रेतायुगामध्ये, नंदीग्रामामध्ये आपल्या बंधूची वाट पाहत भरतजी राहिले महाराज. 14 वर्षाकरता प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. सारखी वाट भरतजीनं पाहायची, माझे प्रभू रामचंद्र कधी येतील, कधी मला असणारे माझे प्रभू रामचंद्र भेटतील. सारखं सारखं वाट असणारे भरतजी पाहायचे प्रभू रामचंद्राची. 14 वर्ष वाट प्रभू रामचंद्राची पाहिलेली आहे. तसंच या अकोट रूपी असणाऱ्या नंदीग्रामात राहून हे गजानन महाराजा, प्रभू रामचंद्र रूपी असणारे तुम्ही, मी असणारा भरत तुमची वाट पाहतो, तुम्ही मला भेट देण्याकरता या. अशा प्रकारे नरसिंह महाराज बोलत आहेत. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया, अवघ्या आहेत योग क्रिया, अवगत तुला पहिल्या पुन्हा. तुम्हाला इथे यायला काही असणार अडचणच नाही ना. तुम्हाला काय एखाद्या एसटीत बसायचंय का, रेल्वेत बसायचंय का, एखादी गाडी घ्यायची का, सायकल घ्यायची, अशक्य तुम्हाला असं काही नाही. योगाच्या क्रियेनं तुम्ही पाहिजे तेव्हा पाहिजे तिथं जाऊ शकतात. आणि त्या सगळ्या क्रिया तुम्हाला अवगत आहेत. कोणत्या कोणत्या, कशा कशा, तर पुढच्या ओळीमध्ये ऐका. पदन लाविता पाण्या प्रत, योगी भरधाव वरुणी पळत, क्षणा माझी फिरून येत, शोधून अवघ्या त्रिभुवना. पदन लाविता पाण्या प्रत, पायाला असणार त्या ठिकाणी पाण्यावरून चालणं, जे आपण बोललेलो आहेत. पाण्यावरून योगी चालतात, पण त्यांचा महाराज पाणीही त्यांना असणार लागत नाही. त्यांच्या पायाला पाण्यावरून चालतात. योगी भरधाव असणार, वाऱ्यासारखं नव्हे, वाऱ्यापेक्षा जास्त वेग योग्याला आहे. एका क्षणामध्ये असणार त्रिभुवन फिरून येण्याची ताकद या योग शक्तीमध्ये आहे. म्हणून तर भगवान म्हणतात नागा योगी जो म्हणजे तो देवाचाही देव जाणे, माऊली ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. तेच योगी असणारा साधारण नसतो. असो, चला पुढं. ऐशे हित गुजव भयताचे, रात्र भरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे, दोघाची या संगमी. असं असणार हितगुज उभयतांचं, दोघांचं हितगुज झालेले, रात्रभर बोलत बसलेले आहेत. प्रेमाचं भरता म्हणजे उमाळा लाट पूर्णता त्या ठिकाणी आलेली आहे. आणि दोघाची या संगमी, दोघांच्या असणाऱ्या लाटा असणाऱ्या एक झालेल्या आहेत. प्रेमाच्या उर्मी, प्रेमाच्या लाटा एक झालेल्या आहेत, असं वर्णन दासगुरु महाराज करत आहेत. खरे खरे जे का संत, तेथे हेत घडून येत, दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. खरे खरे जे संत आहेत, त्या संत महात्मे महाराज हे भेटल्याच्या नंतर अशा गोष्टी घडून येत असतात. त्यांचं तेच चिंतन महाराज होतं. ते भगवंताचं चिंतन ते करत असतात, भगवंताचं चिंतन एकमेकाला सांगत असतात. हे संत महात्म्यांचं महाराज गुज आहे, गुप्त गोष्ट आहे. ते एकमेकाला असणार हेच बोलतात, व्यवहारातल्या गोष्टी बोलत नाही येत. नाहीतर मग दोन असणारे व्यवहारिक माणसं, दोन बुवा, दोन जावान, दोन आवा यांचं कधी पटत नाही असं जे म्हणतात. एकत्र आल्यावर त्याचं पटतच नाहीये महाराज. अशा प्रकारची स्थिती निर्माण होते. तेथे हेच घडू नाही येत. दोन संत जर भेटले ना महाराज चांगले,
तर आता बोलण्याची नाही देवा वाचून काही, असं राहतं. दोन संत चांगले भेटले तर, आणि दोन जर ढोंगी संत भेटले तर आता बोलण्याची नाही, बस एवढंच. एकमेकाला बोलतही नाही तर एकमेकाला धक्के मारीत चालतात. अशी ही दांभिकांची असणारी परिस्थिती आहे. दांभिक लोक एकमेकाला भेटले की भांडणच खेळतात. त्यांच्यामध्ये काय तत्व विचार होतो का, तत्वचिंतन होतं का, काहीच होत नाहीये. ते असणारे लोक फक्त भांडण खेळतात. नुसतं असणार त्या ठिकाणी गाजावाजा करता येतं, ढोंग करता येतं, एकमेक भांडणं असणार, एकमेकाला कसा असणार मी मोठा आहे हा कसा कमी असं दाखवायचा ढोंगी माणसं प्रयत्न करत असतात. पण खरे संत असे नाहीत, हे तुम्ही जाणून घ्या. दांभिक म्हणू नये गुरु, ते अवघे पोट भरू, पुरा माझी फुटके तारू, तारण्यासी समर्थ नसे. दांभिका म्हणू नये गुरु, त्या दांभिक माणसाला असणार गुरु म्हणू नका म्हणले. ते गुरु म्हणायच्या लायकीचा नाहीये. गुरु शब्द हा मोठा आहे महाराज. गुरु शब्दाचा अर्थही महाराज जे छंदाच्या वगैरे दृष्टीने जर आपण जर पाहिलं, अलंकार शास्त्रामध्ये जे आहेत ना काही छंद वगैरे असतात, अलंकारामध्ये आहे ते यगन भगन रगन, त्याच्यामध्ये ही गुरुचा असणारा अर्थ होतो मोठा. आणि व्याकरण शास्त्रामध्ये गुरु शब्दाची व्याख्या करताना व्याकरण शास्त्राने मोठा अशी अर्थ केलेली गुरु शब्दाची. गुरु ही एक संज्ञा आहे व्याकरण शास्त्रामध्ये, जी मोठ्या अक्षराला असणारी केलेली आहे. जे दीर्घ अक्षर आहे त्याला गुरु असं म्हणतात. मग गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे मोठा. गु म्हणजे असणार त्या ठिकाणी अंधकार, रु म्हणजे नाश करणारा. जो अज्ञानरूपी अंधकार, अज्ञान अंधकारस्य, त्या अज्ञान अंधकाराचा नाश करणारे असणारे जे आहेत ते गुरु आहेत. पण त्याला तुम्ही गुरु म्हणू नका दांभिकाला, त्या ढोंग्याला. ते अवघे पोट भरू, ते सगळे म्हणले पोट भरू येत, पोट भरू, पोटासाठी सगळे कुटाने करतात म्हणजे. ते लोक तुम्हाला तारणारे नाही. ते लोक म्हणजे कसे आहेत? पुरा माझी फुटके तारू, तारण्याशी समर्थ नसे. पूर आला आणि त्या पुरामध्ये तुम्ही जहाजावर बसले, मग कळालं की अरे हे तर फुटकय. तसे हे जे आहेत ना ढोंगी माणसं, फुटके तारू. तारू म्हणजे जहाज. त्या भवरूपी सागरातून तरुण जे न्यायचे जहाज, ते संत गुरु चांगले पाहिजे. ते जर फुटके असले तर तुम्ही तरुण जाणार नाहीये, तर मध्येच या भवसागरात बुडताल, असा असणार अर्थ या ठिकाणी महाराज दासगुरु महाराज सांगत आहेत. दांभिकांचा बोलबाला, जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला, निवडून या श्रोते हो. दांभिकाचा बोलबाला, दांभिक लोक जे आहेत ना त्यांचा असणारा महाराज बोलबाला चालतो. बोलबाजा म्हणजे गाजावाजा त्यांचा चालतो. त्यांचा असणारा आवाज जरासा चालतो. तरी तो होतो जगी भला. त्याच आता बरेच जण असतं ना की एवढे मोठाले असणारे नावं गाजतात आणि पुन्हा नंतर असणार महाराज सर्व असणार वायाला जातात. असे बरेच जण असतात. काही असे जे माणसं आहेत, असे असणारे जे माणसं, त्या माणसापासून माणसाने सावध राहावं. तरी त्यागणे आहे त्याला, निवडून या श्रोते हो. हो श्रोते मंडळी, तुम्ही असणार अशा माणसाला असणार काय करा? त्याचा त्याग करा. त्याला असणार त्याच्या जवळही फिरकू नका. अशा प्रकारे समजून आपल्याला दासगुरु महाराज सांगत आहेत. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. मग संत म्हणजे नेमकं काय हो? लोकांना वाटण संत म्हणजे कोण? तर संतत्व नाही मठात. लोकांना वाटण बुवा जे मोठं बांधलेत, पंढरपूर असेल कुठं असेल, म्हणजे मग ते संत झाले का? मठ बांधणारे हे संत नसतात, असतातच असं नाही. मठ बांधणारे ज्यांच्या जवळ मठ आहे तो संत नाही. नोहे आमचे तर चिरंजीव पदामध्ये वर्णन करताना तर सुंदर असं वर्णन महाराज करतात. एकनाथ महाराज म्हणतात, मांडिना स्वतंत्र फड अंगा येईल हंता आड. हे जाणून महाराज तो हे मठन फडन बिड हे तो संत मांडत नसतो. संतत्व नाही विद्वत्तेत. विद्वत्त म्हणजे मोठा विद्वान झाला, चांगलं बोलतोय, एक शब्दावर महिना. मग असे असणारे बरेच जण असतात महाराज, जे संत नाही विद्वत्तेत. विद्वतपणा, चांगलं प्रवचन करतात, चांगलं बोलतात, चांगलं कीर्तन करतात, त्यांना संत म्हणायचं का? नाही. संतत्व नाही कवित्वात. कोणी जर कविता करीत असेल तर त्याला संत म्हणायचं का? कविता तर कोणी कशाही करतो महाराज, त्या कविताला काही चवत राहिलेली नाहीये. कोणी काही असणार बोलतं, काही कविता करतं, त्याच्यामध्ये अर्थ नाहीये, काही नाहीये. बरं, कवित्व केलं म्हणजे तो संत झाला का? असं नाहीये. तिथं अनुभव पाहिजे. आमच्या जगद्गुरु तुकोबाराने तर मोठा अभंग केला महाराज 6-7 चरणाचा.
जगद्गुरु तुकोबाराय त्या अभंगामध्ये सांगतात बरं का. मी अभंग असणारा वर्णन करतात जगद्गुरु तुकोबाराय. नवती ते संत करिता कवित्व, संताचे ते आप्त नवती संत. जे असणार कवित्व करतात ते संत नाही येत. संताचे म्हणजे आता हे जगद्गुरु तुकोबारायचे कोण आहेत? मेवणे आहेत. मग त्याला संत म्हणायचं का नाही? हे जगद्गुरु तुकोबारायचे कोण आहेत? मुलं बाळ आहेत. हे असणारे जगद्गुरु तुकोबारायचे कोण येतं? हे जगद्गुरु तुकोबारायचे सासरकडले येतं, त्यांचे असणारे जवळचे येतं. म्हणजे संताचे पाहुणे रावणे हे संत नसतात. स्पष्ट जगद्गुरु तुकोबारायाने दाखवलं, सांगता येतं. येथे नाही वेश सरते आडनावे, निवडे घावडाव व्हावा अंगी. इथं वेशाने कोणी संत असतं का? नाहीये महाराज. नवते ते संत धरीती भोपळा, करीती वाकळा प्रावरणाशी. ते संत नाही येत जे असणार महाराज भोपळा हातामध्ये घातला आणि निघाले. मग काय कशाने पाणी पिता? भोपळ्यानं पाणी पितो. मग काय संत आहे का? तो करिता वाकळा प्रावरणाशी. कोणी जर असणार महाराज अंगावर गोंधळ्या पांगडीत असन तर त्याला असणार संत म्हणता येत नाही. नवती ते संत करिता कीर्तन सांगती पुराण, नवती ते संत. संत असणारे ते नाहीत जे कीर्तन करतायत. कीर्तन करतायत 2-2 तास असणार चांगलं एका शब्दावर बोलतायत, एका कडीवर बोलतायत, त्याला संत म्हणू नका. पुराण चांगला सांगतोय महाराज, त्याला पुराणिक म्हणा, त्याला संत म्हणू नका तुम्ही, तो संत नाही. नवती ते संत वेदाच्या पठणे कर्म आचरणे, नवती ते संत. वेदाचं पठन करतोय, वेदाच्या स्खलित असा रुचा म्हणतोय, उदात्त अनुदात्त ह्रस्व दीर्घ स्वरित अनुनासिक अनुनुनासिक पदपाठ क्रमपाठ जटापाठ घनपाठ इत्यादी पद्धतीनं वेदाचं असणारं पठन करतो. वेदाचे साही अंगाचं ज्ञान त्याला आहे. शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंद निघुंट इत्यादी असणारं वेदाच्या अंगाचं ज्ञान त्याला आहे. पण त्याला असणारं संत तुम्ही म्हणू नका. कर्माचरणे नभती संत. कर्मकांड करत असेल, आचरण कर्मकांडाचं करीत असेल तर त्याला असणारे संत म्हणू नका. नवती संत करिता तपतीर्थाटने सेविली आवण, नवती संत. कोणी म्हणेल मग तपतीर्थाटन करतात ते संत आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले नाही, जे तपतीर्थाटन करतात त्यांनाही संत म्हणू नका. कोणी म्हणलं महाराज वनामध्ये जाऊन तपश्चर्या करणारे त्याला संत म्हणा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सेविली आवण, नवती संत. वनामध्ये जरी असणारे जरी गेले ना तरी ते संत नाहीये. नवते संत माळा मुद्रा भूषणे, नवती संत माळा मुद्रा भूषणे. मग काय मोठाल्या माळ्या घातलेल्या आहेत. त्या महाराजाच्या गळ्यात 10 माळा आहेत. त्याच्या अंगामध्ये असणार त्या ठिकाणी हातामध्ये माळ्या, गळ्यामध्ये माळा, डोक्याला माळा, माळाच माळा त्याच्या अंगामध्ये आहेत. आणि असणारे भूषणे म्हणजे नाना प्रकारचे अलंकार, टिळा गिळा असे लावलेले. मग त्याला संत म्हणायचं का? नवती संत माळ्या मुद्राच्या भूषणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. कोणी म्हणाल मग भस्म लावतात त्याला संत म्हणा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले भस्म उधळणे नवती संत. भस्म अंगाला लावलं उधळलं भस्म भस्म असं असल तर त्यालाही संत म्हणू नका. मग संत तुका म्हणे नाही निरसला देह तो अवघे हे संसारिक. जोपर्यंत आपला असणारा महाराज देहभाव नष्ट होत नाहीये तोपर्यंत आपण संसारिक आहेत. सगळे संसारिक आहोत. संसारिक कोण आहे? ज्याचा देहभाव मी देह असे असणारी ज्याची समजूत असणारी गेलेली आहे तो संत आहे. आणि मी असणारा देह असं जर तो मानत असेल तर तो संसारिकच आहे असं त्याला माना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मग इथं खरे संत कोण आहेत? संतत्व याच्यामध्ये नाहीये. तेने स्वानुभव पाहिजे. तेथे असणार स्वानुभव, स्वतःचा अनुभव असणारा पाहिजे. तिथं काहीतरी अनुभवाशिवाय असणार नाहीये महाराज. अनुभवाला येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, ह्या का सांगायच्या गोष्टी आहेत का? त्या सांगायच्या गोष्टी नाहीयेत, ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. आणि अनुभवाने ह्या गोष्टी कळतात. म्हणून संतत्व मठात नाहीये, विद्वत्तेत नाही, कवित्वात नाही, कशात नाहीये. स्वानुभवाचा आनंद ज्याला कळालाय, स्वानुभव ज्याला आलेला आहे असा असणारा माणूस संत आहे. असं असणारे या ठिकाणी महाराज वर्णन करता येतं. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. दांभिक ढोंगी खोटा असं मुलाम्याचं असणार सोन्याचं नाणं आहे. त्याला खरं म्हणून चालन का? नाही, तिथं आपण फसतो. गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. गृहिणी नाम पत्नी म्हणून असणार वेश्येला, कसबीन म्हणजे वेश्या, त्या वेश्येला जवळ ठेवावं का? ते महाराज निंदनीय आहे, चांगलं नाहीये, वाईट आहे. तसं निस्त बोलतं हे जे ज्ञान आहे ना हे वाईटच आहे असं असणार वर्णन या ठिकाणी महाराज दासगणू महाराज सांगत आहे. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साच वैरी, नांदे ज्याच्या सदैव घरी सन्निती सदाचार. ही जी संतांची जोडी आहे ही साक्षात्कारी संत होती. मागा दोघं सारखीच होते ना. अशीच भेट मला हो द्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात
माझे जातीचे मज भेटो कोणी. मग जात कोणती महाराज? ह्या जाती म्हणजे ह्या जातीचं नाही, म्हणजे तोही असणारा परमात्म्याचा भक्त, मी हे परमात्म्याचा भक्त. असं भक्ता भक्ताची भेट व्हावी, संता संताची भेट व्हावी. संत संतांच्या भेटीची आपली जात असणारी कोणती आहे? भगवंताचं भजन हीच असणारी जाती, भगवंताची भक्ती हीच जात आहे. त्या असणाऱ्या जातीचे लोक मला भेटावेत. जगद्गुरु तुकोबारा ही त्याची अपेक्षा करतात. ही संत जोडी साक्षात्कारी, ह्या दोघांची जोडी ही साक्षात्कारी असणारी आहे. दांभिकतेची साच वैरी, यांना दांभिकतेची चीड आहे, ढोंगेपणाची चीड आहे, खोटेपणाची चीड आहे. नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्नीती साचार, हे जे महात्मे आहेत यांच्या घरी सतनीती सारखी राहते महाराज. चांगली नीती राहते, सतनीती, सत्संबंधी जी नीती आहे ती नीती. सतनाम ब्रह्म, ब्रह्म संबंधीचा तत्व विचार यांच्यामध्ये असतो. असं असणारे हे खरे संत असतात. पुन्हा सदाचारी असतात. त्यांचं आचरण जे असतं ते असणार सदाचारी असं त्यांचं आचरण असतं, दुराचारी आचरण त्यांचं नसतं, असं वर्णन या ठिकाणी महाराज करत आहेत. नरसिंग जीस भेटण्या जाण, काननी आले गजानन, ऐसे कळले वर्तमान, गुराखी द्वारे अकोटाला. मग नरसिंहजीला असणाऱ्या भेटण्याकरता समर्थ श्री गजानन महाराज आलेले आहेत जंगलामध्ये. ही बातमी असणारी सर्व अकोट नावाच्या गावाला कळालेली आहे. ते कळता आनंदले, लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले, पहाया द्वय संतांसी. ते कळता आनंदले, सगळ्या लोकांना आनंद झाला. वा वा वा, संताची भेट होईली, संताची भेट होईली. लोक धावू लागले, लोक असणारे पळायला लागलेले आहेत. पळत असतानाच मग जाता जाता रिकाम्या हाताने महात्म्यांकडे जायचं नाही. कोणी कोणी अगरबत्ती घेतली, नारळ घेतला, देवाला जाताना घेतात ना मंडळी. चला बा संताच्या भेटीला जायचं, तिथं जाऊन नारळ फोडू, नारळ वाहू. लोकांनी नारळ वगैरे घेतलेले आहेत, लोक निघालेले आहेत. पहावया द्वय संतांची, दोन संतांची भेट आहे, पाहण्याकरता असणारी गर्दी झालेली आहे. एकमेकायसे म्हणती, चला चला रे सत्वर गती, गोदा आणि भगीरथी संगम पावली काननात. एकमेकाला म्हणा, हे काय करायला चला आवड ना, काय तुला काम काय, तू तर व्यवहारातलेच संसारातलेच काम सरत नाही. अरे बुवा चल, तिथं असणारा मोठा आनंद आहे, आनंदाचा आनंद आहे. गोदा भागीरथीचा संगम वनामध्ये झालाय. एक संत म्हणजे गोदावरी आहेत आणि एक संत म्हणजे भागीरथी आहे. दोघांचं मिलाप तिथं झालेला आहे. संत मिलापात काहीतरी आपल्याला दर्शन होईल, ऐकायला भेटेल, चल लवकर, असं एकमेकाला म्हणू लागलेले आहे. त्या भेट रूप प्रयागासी, जाऊ आपण स्नानासी, या महोदय पर्वणीसी, साधून घेऊ चला हो. त्या असणाऱ्या भेट रूप प्रयागाशी, ती भेट रूपी असणार संगम आहे. प्रयागाला हा त्रिवेणी संगम सांगितलेला आहे ना, तसा असणार यांचं भेट रूपी हे जे मिलन आहे ना, हे एक प्रकारचं संगम आहे. त्याच्यामध्ये जाऊन आपण स्नान करू, ही पर्वणी आलेली आहे महाराज. साधू संतांची भेट होणं ही पर्वणी आहे. आपण प्रमाण बोलून जातो कधी पण, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा सण आहे, पर्वणी आहे. संत महात्म्याची भेट ही साधी पर्वणी नाही, ही महोदय नावाची पर्वणी आहे. महोदय नावाची पर्वणी म्हणजे काय? शास्त्रामध्ये अर्धोदय महोदय अशा काही पर्वण्या आलेल्या आहेत बरं का. अर्धोदय पर्वणी आधी आपण जाणून घेऊ. अर्धोदय पर्वणी म्हणजे काय? काही विशेष योग त्याला जुळून यावा लागतात, लक्षात घ्या. महिना, मराठी जे महिने आहेत, मराठी महिन्यापैकी पौष मास किंवा माघ महिना पाहिजे. त्या माघ महिन्याची असणारी तिथी अमावस्या पाहिजे. त्याच्यामध्ये पुन्हा असणारा दिवस रविवारचा पाहिजे. त्यामध्ये पुन्हा असणार काही योग येतं, त्या योगापैकी असणार व्यतिपात नावाचा योग पाहिजे. आणि काही नक्षत्र येतं, त्या नक्षत्रापैकी श्रवण नावाचा योग पाहिजे. पौष माघ महिना, त्याच्यामध्ये अमावस्या, रविवार, व्यतिपात आणि श्रवण नक्षत्र एवढे एकाच दिवशी येणं, त्यावेळेस अर्धोदय पर्व येतं बरं का. हे मोठं पर्व प्रसिद्ध आहे, मोठं पुण्य या पर्वामध्ये लाभतं. ह्या 5 गोष्टी एकत्र आल्या असतात, त्याला अर्धोदय पर्व असं म्हणायचं. आणि याचे महत्व कोटी सूर्यग्रहणापेक्षा जास्त आहे बरं का. आता सूर्यग्रहणच मोठी पर्वणी आपण मानतोय, तर याचं महत्व जे सूर्यग्रहणापेक्षा कोटी पद्धतीनं याचं मोठं महात्म्य आहे. यापैकी एखादं जर नसल तर त्याला मग महोदय पर्व म्हणायचं. अर्धोदय म्हणलं की 5 त्याच्यात आले पाहिजे.
आणि याच्यातलं एखादं नसन बाकीचे आहेत असं जर असेल तर त्याला महोदय पर्व असं म्हणायचं. या काळामध्ये काय करावं, या काळात साधकाने समुद्र स्नान करायचं, त्रिवेणी संगमा स्नान करायचं, किंवा घरच्या घरी असणारं नामस्मरण वगैरे करीत बसायचं, सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करायचा, दान द्यायचे, आपले जे मंत्र आपल्याला प्राप्त आहेत त्याची उजळणी करायची या अर्धोदय महोदय पर्वामध्ये. असे हे अर्धोदय आणि महोदय पर्व आहेत. मग इथं जे पर्व आहे ते महोदय पर्व आहे. काही आहे काही नाहीये. त्रिवेणी संगम सांगितला ना, मग काही गोष्टी नाहीयेत, इथं 2 गोष्टी आहेत. संत 2 आहेत आणि इथं 5 गोष्टीची आवश्यकता अर्धोदय पर्वा करता असते, इथं तर संत 2च आहेत, म्हणून हे अर्धोदय नाही तर हे महोदय पर्व आहे. या पर्वावर असणार आपण हात धुवून घेण्यापेक्षा आंघोळच करू, अशा प्रकारे लोक त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले, नरसिंगासी पुसून भले, भेटना झाली पौरांसी. तर इकडे असणार गजानन महाराजांनी काय केलेलं आहे, आधीच असणार नरसिंह महाराजांना म्हटले आता मी येतो, आणि म्हणून निघून गेलेले आहेत. जे असणारे अकोटचे, अकोल्याचे पौरवासी म्हणजे नगरवासी नागरिक लोक आहेत, त्यांना समर्थ श्री गजानन महाराजांचे दर्शन भेट झालेली नाहीये. पुढे एकदा गजानन करिता असता भ्रमण, दर्यापुराच्या सन्निध जाण, येते झाले शिष्यांसह. पुढे असणार एकदा श्री समर्थ गजानन महाराज भ्रमण करीत असताना, फिरत असताना दर्यापूर नावाचं गाव आहे, त्याच्या जवळ आपल्या शिष्यासह आलेले आहेत. दर्यापुराच्या शेजारी शिवर गाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तिरी, वज्रभूषणा वास जेथे. दर्यापुराच्या जवळच एक शिवर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये चंद्रभागेच्या तीरी असणार हे गाव आहे, आणि वज्रभूषण नावाचा असणारा एक सुंदर असा साधक त्या ठिकाणी गावामध्ये राहत आहे. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. श्रोते हो, हे असणारी जी चंद्रभागा आहे ही पंढरपूरची चंद्रभागा नाही. लगेच चंद्रभागा म्हटलं की तुम्हाला असणार डोळ्यापुढं पंढरपूर असणार येईल, पण पंढरपूरची ही चंद्रभागा नाही, एक छोटी नदी आहे, जी नदी असणार पयोष्णी नावाच्या नदीला भेटते, असं दासगणू महाराज या ठिकाणी खुलासा करत आहे. या शिवर गावात वज्रभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. या शिवर नावाच्या गावामध्ये असणार व्रजभूषण नावाचा पंडित राहत होता. व्रजभूषण 4 भाषा त्याला येत होत्या. श्रोते हो, तो मोठा विद्वान असा होता. सांगतो ऐका पुढं. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वऱ्हाडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची अत्यंतिक असे हो. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची, ज्याच्या असणाऱ्या विद्वत्तेची असणारी कीर्ती सर्व वऱ्हाड प्रांतामध्ये पसरलेली होती, आणि ह्या असणारा भक्त होता भास्कराचा. भास्कर म्हणजे कोण? भास्कर म्हणजे सूर्यनारायण. ज्याला आरोग्याची इच्छा आहे, शास्त्रकार सांगतात भास्करात आरोग्यम भास्करात इच्छेत. ज्याला आरोग्य पाहिजे त्यानं भास्कर नाम सूर्याची उपासना करावी महाराज. सूर्य हा डोळ्याची देवता सांगितलेली आहे पंचीकरणामध्ये. सांगायचा मुद्दा, ज्याला आरोग्य पाहिजे त्यानं भास्कराची भक्ती करावी. हा असणारा व्रजभूषण भास्कर नाम असणारा सौर्य होता. देवपंचायतन सांगताना त्याच्यामध्ये भगवान सूर्यनारायण हे त्या पंचायतनामध्ये आहेत. जे सूर्याचे भक्त ते सौर्य आहेत किंवा सौर आहेत, असा असणारा सूर्य भक्त असणारा होता, असं वर्णन या ठिकाणी दासगणू महाराज आपल्याला सांगत आहेत. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार, उदयास येता दिनकर अर्घ्य त्यासी देतसे. प्रत्यही म्हणजे दर दिवशी असणार चंद्रभागेवर जात होता, स्नान करत होता. सूर्य उदयाला आल्याच्या नंतर भगवान सूर्यनारायणाला तो असणारा अर्घ्य त्या ठिकाणी देत होता. असा हा व्रजभूषण होता.
पंचौषकाला वज्रभूषण उठे भला सारून प्रातर्विधीला अरुणोदयी स्नान करी. हा असणारा जो व्रजभूषण आहे पंच उषक काला, पंच उषक कालाला उठायचा. पंच उषक काल म्हणजे काय, तर सूर्योदयाच्या पूर्वीचा 5 घटका. एक घटका 24 मिनिटाची असते, 5 घटकेची 120 मिनिटं होतात. मग 120 म्हणजे किती झाले, मग 120 चा जर हिशोब जर केला तर त्याचे असणारे होतात आपल्याला 2 तास असणार. हे 2 तास जो असणारा सूर्योदयाच्या आधी उठतो, पंच उषकाला 5 घटका आधी उठणं. व्रजभूषण असणारा हा 4च्या आसपास असणारा उठतोय. प्रातर्विधी सकाळचा सगळं बाथरूम वगैरे सगळा असणारा विधी आटपून संडास वगैरे असणार सर्व विधी करून अरुणोदय स्नान करी. सूर्योदयाच्या आधी असणार अरुणोदय होतो बरं का. अरुणोदय होणं म्हणजे काय, त्याला आपल्या इकडे तांबडं फुटणं असं म्हणायचं. सूर्य दिसत नाहीये, थोडासा सूर्याचा प्रकाश दिसतो, त्याला अरुणोदय म्हणतात. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकडारती समयाचा महाद्वारी वैष्णवजन. काकड्यामध्येही अरुणोदय सांगितलेला आहे. सूर्योदय वेगळा, अरुणोदय वेगळा. म्हणून अरुणोदय सूर्याच्या उदयाच्या आधी हा आंघोळ करायचा, असा हा व्रजभूषण होता. तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी, मान मान्यता विद्वज्जनी ज्याची होती विशेष. तो असणारा शीतोदकांनी गार पाण्याने आंघोळ करायचा, कर्मठ असा असणारा होता. सर्व विद्वान लोक त्याला मानायचे. विद्वान लोकांमध्ये येडे लोक मानते याच्यात नवल नाही, पण मोठमोठाले विद्वान लोक ही त्याला मानायचे, असा असणारा हा व्रजभूषण होता. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला, वाटे तपाचे द्यावयाला फल त्या वज्रभूषणासी. त्या असणाऱ्या शिवर गावाला योगीराज गजानन महाराज फिरत आलेले. असं वाटतंय की त्या असणाऱ्या व्रजभूषणाला आपल्या तपाचं फळ देण्याकरता समर्थ श्री गजानन महाराज त्याच्या तपाचं फळ देण्याकरता आले की काय, असं वाटू लागलेलं आहे. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी, समोर नदीची या काठी आले वज्रभूषण स्नानाला. समोर असणार चंद्रभागेच्या काठी, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये असणारा हा व्रजभूषण बसलेला आहे. तेवढ्यामध्ये ज्ञान जेठी नाम ज्ञान श्रेष्ठ असे असणारे समर्थ श्री गजानन महाराज त्या नदीच्या तीरावर आलेले आहेत. ती प्रभातीची वेळा पाही प्रकाशिल्या दिशा दाही, कुक्कुटाचा आवाज येई वरचे वरी ऐकावया. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये असणारे समर्थ श्री गजानन महाराज बसलेले आहेत, आंघोळी करता व्रजभूषण स्नानाला आलेला आहे. ती प्रभात सकाळची वेळ आहे. सर्व असणाऱ्या दिशांना प्रकाश थोडासा पडलेला आहे. कोंबडे असणारे वरचेवर आवाज करू लागलेले आहेत. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरे, भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षुन. शुभ शकुन भास्कराला होऊ लागलेले आहेत. चातक भरद्वाज इत्यादी पाखरे असणार महाराज सावकाश अधर आणि भयभीत न होता भास्कराच्या समोरून पूर्व दिशेकडे जाऊ लागलेले आहे. भास्कराचा उदय होता तमनिमाला, हा हा म्हणता जैसा सभेत पंडित येता, मूर्ख जाती उठोनी. भास्कराचा उदय झाल्याबरोबर असणार महाराज जसा अंधार पळून जातो, महाराज अंधार राहत नाहीये तसं सूर्यरूपी भास्कर उदयाला येत आहे, अंधार जात आहे. कशा प्रकारे जसं असणार सभेमध्ये एखादा पंडित आल्यावर मूर्ख लोक उठून जातात. त्याला माहिती हा काय आपली डाळ आता शिजून देत नाही, आपलं काय याच्या पुढं चालत नाही, म्हणून मूर्ख लोक उठून जातात किंवा शांत बसतात. तसं असणार सूर्योदय झाला म्हणजे अंधार पळून जातो, जसं पंडित आल्यावर मूर्ख उठून जातात तसं. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चित्ती, ब्रह्मानंदी डोलत. अशा असणाऱ्या त्या सुप्रभाती सुंदर अशा सकाळी वाळवंटामध्ये समर्थ श्री गजानन महाराज गुरुमूर्ती असणारे निश्चिंत असे बसलेले होते महाराज. ब्रह्मानंदी
डोलत ब्रह्मानंदी लागली टाळी, मग देहाते कोण सांभाळी. असं ब्रह्मानंदामध्ये निमग्न होऊन अशा प्रकारे सुंदर असे आपल्या भजनामध्ये आनंदामध्ये डोलत समर्थ बसलेले आहे. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार, ते शिष्य नव्हते किरणे थोर, त्या गजानन भास्कराची. सोबत असणारे शिष्य मंडळ होतं. मंडलाकार नाम गोल वर्तुळाकार वर्तुळाकृती गोल असे असणारे सर्व शिष्य समर्थांना घेरून बसलेले आहेत. ते असं वाटू लागलेलं आहेत समर्थ श्री गजानन महाराज म्हणजे सूर्य आहे आणि त्या असणारे सभोवतालचे शिष्य मंडळ म्हणजे त्या सूर्याचे किरण आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी भास होऊ लागलेला आहे. तै वज्रभूषण तत्वता, झाला सूर्यासी अर्घ्य देता, तो हा पुढे ज्ञान सविता, त्याने पाहिला प्रत्यक्ष. त्याच वेळेस व्रजभूषण असणारा जवळ आलेला आहे. सूर्याला अर्घ्य द्यावं वगैरे म्हणून असणार तयार झालेला आहे. तर तोच असणार महाराज ज्ञानरूपी असणारा सूर्य महाराज इथं त्यांना प्रत्यक्ष दिसलेला आहे. ते म्हणजे समर्थ श्री गजानन महाराज. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानुबाहू निश्चिती, दृष्टी नासाग्राच्या वरती, स्थिर जयाची झाली असे. सूर्यासारखं असणार ज्यांचं तेज तळपत आहे, गुडघ्याच्या खाली ज्यांचे हात आहेत असे असणारे अजान बाहू, जी दृष्टी असणारी दुसरीकडे कुठं नाही तर नासाच्या अग्रावरती नाकाच्या अग्रावरती ज्यांची स्थिर आहे, ते ब्रह्मचिंतनामध्ये असणार निमग्न आहेत असे समर्थ श्री गजानन महाराज त्या भास्कर त्या असणाऱ्या व्रजभूषणा. ऐसा पुरुष पाहता क्षणी, वज्रभूषण हर्षला मनी, संध्या सामान घेऊनी, आला धावून जवळ त्यांच्या. असा असणारा हा पुरुष पाहिले असे महात्मे पाहिलेले व्रजभूषणाला आनंद झालेला आहे. संध्येचं सगळं पळी पात्र वगैरे जे काय होतं संध्येचं सगळं सामान घेतलं आणि समर्थ श्री गजानन महाराजांच्या जवळ हा व्रजभूषण आलेला आहे. अर्घ्य दिले पायावरी, गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणा ही अखेरी, त्याने घातली तयाला. अर्घ्य दिले पायावरी, सूर्याला असणार अर्घ्य द्यायचं होतं पण आता समर्थ श्री गजानन महाराजांकडे पळत आलेला आहे. समर्थ श्री गजानन महाराजांना अर्घ्य दिलं, चरणावर पाणी सोडलेलं आहे. समर्थ श्री गजानन महाराजांना प्रदक्षिणाही त्या व्रजभूषणानं केलेली आहे. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, ऐशी नावे घेऊनी पहा, घातले द्वादश नमस्कार. सूर्य नमस्कार घालण्याची ही पद्धत आहे बरं का. सूर्याला नमस्कार घालतात. बरेच जण अर्घ्य देतात, भगवान सूर्यनारायणांना नमस्कार करत असतात. 12 सूर्य नमस्कार ज्याला आपण म्हणतो. समर्थ श्री रामदास स्वामी जे आहेत बलोपासनेमध्ये असणाऱ्या या 12 सूर्य नमस्काराचं वर्णन आलेलं आहे. ते घालायचे, ते करून घ्यायचे. असो हे असणारे 12 सूर्य नमस्कार. मग कसं ते सूर्य नमस्काराचं वर्णन केलेलं आहे बघा. 12 कोणते कोणते नमस्कार आहेत? प्रणामासन, हस्त उत्तासन, पाद हस्तासन, अश्वसंचालनासन, पर्वतासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, पुन्हा पर्वतासन, अश्वसंचालयासन, पाद हस्तासन, हस्त उत्तासन आणि प्रणामासन असे असणारे हे 12 नमस्कार आहेत. हे एवढे 12 घातले की एक नाव घ्यायचं, ओम मित्राय नमः. पुन्हा असणारे 12 घातले की ओम सूर्याय नमः. पुन्हा असणारे 12 घातले की ओम खगाय नमः. पुन्हा 12 घातले की ओम हिरण्यगर्भाय नमः. पुन्हा 12 घातल्याच्या नंतर ओम आदित्याय नमः. पुन्हा 12 घातल्याच्या नंतर ओम अर्काय नमः. पुन्हा 12 नमस्कार घालायचे ओम रवये नमः. पुन्हा असणारे 12 घालायचे पुन्हा ओम भानवे नमः. पुन्हा 12 करून ओम पुष्णाय नमः. पुन्हा असणारा 12 करून ओम मरीचये नमः. पुन्हा 12 नमस्कार घालायचे ओम सवित्राय नमः. पुन्हा 12 नमस्कार घालायचे ओम भास्कराय नमः. अशा प्रकारे महाराज काय करायचं? अशा प्रकारे महाराज 12 सूर्य नमस्कार घालण्याची पद्धत असते. म्हणजे 12 हे असं न करायचे आणि एक मित्र आहे नमः म्हणायचं, मग एक सूर्य नमस्कार होतो. अशी 12 नावं घेऊन 12 असणार महाराज असं असणार महाराज हे नमस्कार करायचे. ते सूर्याला करायचे तर समर्थ श्री गजानन महाराजांच्या समोरच नमस्कार करीत असणारा हा व्रजभूषण सुटलेला आहे. एवढे असणारा आनंद त्याला आज समर्थांना भेटून झालेला आहे. शेवटी आरती ओवाळिली, गजाननासी आदरे भली, न्यूनताही नाही पडली, कशाचीही त्या ठाया.
शेवटी असणार समर्थ श्री गजानन महाराजांना आरती ओवाळलेली आहे आणि कोणत्याही प्रकारची कोणत्या गोष्टीची असणारी कमी आता तिथं राहिलेली नाहीये असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. प्रार्थना पूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. प्रार्थना पूर्वक असणारा नमस्कार केलेला आहे. प्रार्थना पूर्वक नमस्कारम करो मी साष्टांग केला अखेर 8 अंगाने महाराज नमस्कार केलेला आहे. मुखान असणार समर्थ श्री गजानन महाराजांची स्तुती त्या ठिकाणी तो करू लागलेला आहे. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायाचे आज झालो धन्य मी. माझ्या असणार तपाच्या आचरणाचं जे मी आतापर्यंत तप केलेलं आहे त्याचं फळ असणार मला असणार प्राप्त झालेलं आहे. दर्शन दिव्य पायाचे तुमच्यासारख्या महात्म्यांच्या दिव्य अशा पायाचं दर्शन मला लाभलेलं आहे. मी आज धन्य झालो अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी तो व्रजभूषण बोलू लागलेला आहे. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्घ्य भला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. नभोदरीच्या नभ उदरीच्या आकाशातील असणाऱ्या भास्कराला अर्घ्यदान देत असताना आज मी प्रत्यक्ष ज्ञाननिधीचा ज्ञानाचा साठा असणारा योगेश्वर आज मी पाहिलेला आहे. आज मला त्यांचं दर्शन झालेलं आहे असं असणार आनंदाचे उद्गार त्या व्रजभूषणाच्या मुखामधून निघू लागलेले आहे. हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी ऐशे युगायुगी किती अवतार घेशी झाल्यास दर्शने तुझे भवरोग चिंता नासे गजानन गुरु मज पाव आता. हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी ऐसे युगायुग किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता नासे गजानन गुरु मज पाव आता. अशा प्रकारे महाराज हा मराठी प्राकृत श्लोक समर्थांना पाहून असणारा केलेला आहे. हे पूर्ण ब्रह्मा हे जगाचं असणार पालन करणाऱ्या जगाला चालवणाऱ्या भगवंता ज्ञानाच्या राशी असणाऱ्या भगवंता प्रत्येक युगामध्ये असणार तुम्ही अवतार घेतात. भगवानी स्वतः सांगतात संभवामी युगे युगे मी अवतार घेत असतो. झाले असं दर्शन तुझे भय रोग चिंता तुमचं असणारे दर्शन झाल्याच्या नंतर भय भीती रोग चिंता असणारी सर्व निघून जाते. सगळं असणार आज निरसन झालेले नासे गजानन गुरु गजानन महाराजा तुमच्या दर्शनाचं हे फळ आहे मला असणार तुम्ही पावा. अशा प्रकारची प्रार्थना या प्राकृत श्लोकानं या ठिकाणी हा व्रजभूषण करत आहे. ऐशी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन योगेश्वरे या आलिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे. अशा प्रकारची असणारी समर्थ श्री गजानन महाराजांची प्रार्थना केली आपलं स्तवन संपवलेलं आहे. त्याच वेळेस योगेश्वर असे असणारे समर्थ श्री गजानन महाराजांनी घट्ट असं आलिंगन त्या भास्कराला त्या असणाऱ्या व्रजभूषणाला दिलेला आहे. माय जैशिले कराला प्रेमे धरी पोटाला तेवी वज्रभूषणाला धरिते झाले महाराज. माय जशी असणार लेकराला पोटाला धरते मिठी मारते महाराज सोडत नाहीये. घट्ट अशी मिठी आई जशी मारते ना तशा प्रकारची असणारी मिठी या व्रजभूषणाला समर्थ श्री गजानन महाराजांनी मारलेली आहे. मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिधला थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा. मस्तकावर हात ठेवलेला आहे आशीर्वाद दिला. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. मस्तकावर हात ठुला आशीर्वाद दिलेला आहे. सर्व ठिकाणी तुझा जय जयकार होईल असा आशीर्वाद व्रजभूषणाला समर्थ श्री गजानन महाराज देते झालेले आहे. कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. कर्म मार्ग सांडू नको कर्माचा असणारा मार्ग तू सोडू नकोस बर का. लक्षात ठेव कर्म मार्ग असणारा माणसाने व्यवस्थित असं असणार कर्म करावं. कर्म मार्ग असणारा माणसाने सोडू नाहीये कर्म करत जावं. नोहे नोहे भगवान सांगतात कर्मे इशू भजावा. मला वाटतं 11व्या अध्यायामध्ये ही ओवी आलेली आहे.
भगवंताची असणारी महाराज प्राप्ती होत असते. कर्म व्यवस्थित कर, कर्म मार्ग सोडू नको. ही जी विधी आहे तिला निरर्थक मानू नको. विधी म्हणजे शास्त्रानं ज्या गोष्टी असणाऱ्या काही ह्या करा म्हणून सांगितल्या त्याला विधी म्हणायचं, आणि नाही करा म्हणून सांगितलं त्याला निषेध म्हणायचं. मग विधी म्हणून जे सांगितलेल्या गोष्टी येतं, स्नान असेल, संध्या असेल, जप असेल, पंचमहायज्ञ असेल, पुन्हा असणार हे जे शास्त्रानं सांगितलं त्याला निरर्थक मानू नको, खोटं मानू नको. पण त्या वस्ते करत असताना त्याच्यात लिप्तही होऊ नको. मी करतो अशा प्रकारचं तू म्हणू नको. पुन्हा असणार काय म्हणतात तर ऐका. आचरून कर्म फल टाकिता भेटतो घन निळ, त्याच्या अंगी न लागे मळ, या कर्माचा केव्हाही. आचरून कर्म फल, कर्म त्या ठिकाणी कर्म करत करत असताना महाराज कर्म फळ, कर्म करायचं पण कर्म फळाची आसक्ती करायची. भगवान गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात, अर्जुना कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन, मा फल हेतुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, पण कर्म फळाची असणारी तू इच्छा करू नकोस. कर्म फळ माणसाने टाकून द्यावं. यानं होतं काय, भगवंताची प्राप्ती होती. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना सांगतात, 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे, सर्व कर्म फल त्याग. या पदावर 12व्या अध्यायावर बोलताना माऊली म्हणतात, आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, तयाची ती फळे तेजुती जाय. जे जे कर्म होईल त्याचं फळाची आशा सोडून दे. ती फळ म्हणजे ह्या कर्माविषयी नेमकं आपण व्हायचं तरी कसं, माऊलींनी सुंदर उदाहरण महाराज या ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. माऊली सांगतात कसं माणसाने या कर्माविषयी राहायचं. अगा आत्मजेच्या विषयी जीव जायसा निरभिलाषी, तैसा कर्मी अशीशी निष्काम होय. जशी आपली मुलगी, आपल्या मुलीविषयी बापाच्या मनामध्ये काम भावना असते का, नाहीये. तो जसा असणारा त्या मुलीविषयी असणारा निराभिलाषी, कोणत्याही प्रकारच्या आपल्या मुलीची अभिलाषा त्याच्या मनामध्ये नसते, काम मनामध्ये नसतो, तसं असणार तू कर्माच्या ठिकाणी राहायचं. जसं मुलीच्या ठिकाणी काम निर्माण होतच नाहीये बापाला, तसं असणाऱ्या या कर्माच्या ठिकाणी फळाची इच्छा माणसाला निर्माणच नाही झाली पाहिजे. तैसा कर्मी अशीशी निष्काम होय, असं माऊली सुंदर वर्णन करतात. म्हणून लक्षात ठेव, हे ब्रजभूषणा, तू असणार याच्या नादी लागू नको. कर्म फळाच्या फंद्यामध्ये तू पडू नको. प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. तुला असणार त्याचा अंगी न लागे मळ, या कर्माचा केव्हा. जर तू असणार अशा प्रकारे वागलास तर तुला असणार ह्या कर्माचा मळ अंगाला लागणार नाहीये. कर्म तुला नमे कर्माने लिंपंती, नमे कर्म फलस्पृहा. म्हणजे त्याला कर्म असणारे महाराज त्याला काय पुन्हा जुटणार नाही येत, त्याला लागणार नाही येत. असा असणारा तू हो, असं वर्णन, असा असणारा उपदेश या ठिकाणी महाराज करत आहे. तू आता पुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी, प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. तू आता असणार आपल्या सदनाला जा, घरी जा. घरी गेल्याच्या नंतर मी जे जे बोललेलं आहे ते सर्व असणारे लक्षात ठेव. प्रत्यही म्हणजे दर दिवशी असणार तुला ध्यानामध्ये, ध्यान करत असताना माझं दर्शन होईल, असा आशीर्वाद समर्थ श्री गजानन महाराज त्या व्रजभूषणाला देऊ लागलेले आहे. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्री फलाचा श्रोते भला, त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. असं म्हणून असणारा श्रीफळ म्हणजे असणार नारळ, नारळाचा प्रसाद समर्थ श्री गजानन महाराजांनी त्या व्रजभूषणाला दिलेला आहे. आणि असणार तिथून समर्थ श्री गजानन महाराज शेगावला आलेले आहेत. ह्या शेगावाचे होते नाव पूर्व काली शिवगाव, अपभ्रंशे लाधला ठाव शेगाव या शब्दाला. या असणाऱ्या शेगावाचं पूर्वीचं नाव शिवगाव असं होतं, पण बोलता बोलता लोकांना शॉर्टकट्स करायची सवय लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिवगावचं बोलता बोलता झालं शेगाव, असं असणारं याचं नाव झालेलं आहे. तेच हल्ली प्रचलित आहे बुध हो वऱ्हाडात, 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. तेच असणार आता शेगाव नावानं ते ग्राम प्रसिद्ध आहे, गाव प्रसिद्ध आहे. हे विबुध हो, हे श्रोत्यांनो, या गावाला 17 पाटील होते, एकाच गावाला या 17 पाटील होते, असं असणार दास गणू महाराज सांगत आहेत. महाराज शेगावासी आले
परीन स्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थला. महाराज असणारे शेगावाला आलेले आहेत पण एका जागेवर राहत नव्हते. महाराज हे फिरते आणि साधू हा फिरताच असावा बरं का. गंगा वाहती असावी, साधू फिरता असावा, तेव्हा त्याला किंमत असते. एका जागेवरच बसल्याच्या नंतर मग काय त्याला किंमत राहत नाही. एका जागेवर साधू, एका जागेवर गंगा राहिली तर गढूळ होते, मलिन होते. तसा साधू एका जागेवर राहिला मलिन होण्याचा धोका असतो. म्हणून साधू महात्म्यानं फिरता असावं. परी स्थिर न राहिले हमेशा ते भटकत फिरले. सारखं समर्थ श्री गजानन महाराज फिरायचे, एका जागी बसायचे नाही. जिथं वाटेल त्या ठिकाणी असणारे ते निघून जायचे. अकोटा कोले मलकापूर नावे सांगावी कुठवर चांदण्यांची न होणार मोजदाद कोणाही. कुठं कुठं समर्थ गेले, किती नावं सांगावं. अकोट अकोल्याला गेलेले आहेत, पुन्हा असणार मलकापूरला गेलेले आहेत. कुठं कुठं कितवर नावं सांगत. सांगण्याची गणती कोणाला करता येते का? तसं समर्थ कोणत्या कोणत्या गावाला गेले हे तसं सांगता येत नाही असं दास गणू महाराज म्हणता येत. ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. पुढे असणार ज्येष्ठ आषाढ महिना असणारा निघून गेलेला आहे. त्यानंतर श्रावण महिना आला आणि श्रावण महिना म्हणलं की महाराज श्रावणामध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम सुरू होतात, गावोगाव पथ्या होतात, असे उत्सव असणारे वेगवेगळे होत असतात. मारुतीच्या देवळामध्ये शेगावला असणारा उत्सव श्रावण महिन्यामध्ये होऊ लागलेला. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची. हे मारुती रायाचं मंदिर असणार शेगावामध्ये होतं. भव्य असं मंदिर होतं. मोठमोठाली पाटील मंडळी असणार या मारुती रायांचे भक्त होते असं वर्णन दासगुरु महाराज करतायत. पेंडी लागी जाय साळा तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. पेंडी लागी जाय साळा. आता हे शेतातला प्रसंग आहे. जसं आपण आता कडबा वगैरे काढल्याच्या नंतर त्याला त्याच्यात असणार जरासं कडब्याचं एक घ्यायचं, त्याचा असणार त्याला बांधायचं जरासा थोडस असणार धांड वगैरे घेऊन बांधून मग नंतर त्याला असं पिळा वगैरे घालतो. त्याला असणार काय आळा असं म्हटलेलं आहे. जसं पेंडीचा असणारा आळा बांधल्याच्या नंतर ते सर्व असणारे धांड चिपाट एकत्र राहतात, तसा असणार हा पाटील म्हणजे गावचा असणारा आळा असतो. सगळ्या माणसाला एकत्र तो करतो. आणि एकदा का असणारा आळा सुटला तर ते असणार काय होतं. नामदेव महाराज आपल्या अभंगामध्ये वर्णन करतात. बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा तृण रानो माळा पांगलेसे पांगलेसे. बांधलेल्या पेंडीचा जर आळा सुटला तर सगळं गवत इकडं तिकडं असणार पसरतं. सगळं असणार बांधलेलं इकडं तिकडं पसरतं. तसं एकदा पाटील असणारा बिघडला, पाटील नाही राहिला तर असणार काय सगळं गाव बिघडतं. म्हणजे पाटीलच म्हणून म्हणजे कोणीतरी असा मोठा माणूस पाहिजे की त्याच्या म्हणण्यात सगळे असणारे पाहिजे. त्या गावामध्ये पाटील होता, सर्व असणारे त्याचे ऐकायचं. आणि असं मोठ्या माणसाला जे आवडतं का तिकडच असणार सगळ्याचा कल असतो. मग गावात पाटील मोठा, मग पाटलाला जे आवडायचं तिकडं कल. पाटलाला मारुतीराय आवडायचे आता तर ह्या सर्वांचा कल असणार पाटलाच्या माग. अशा प्रकारची परिस्थिती होती. चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी येई पुर अवघे लोक तृप्त होती. उत्सव असणारा आनंदानं चालायचं. महिनाभर असणारा उत्सव. काय काय व्हायचं श्रावण महिन्यात दररोज असणार महादेवाला अभिषेक. कोणी सोमवारी करतय नमस्ते रुद्रमण्य उतोतई खवे इत्यादी मंत्राने महाराज नमक चमक रुद्राष्टाध्याय असेल, महिना असेल, अभिषेक करतात. कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहेत, पोथ्या चालू आहेत, अन्नदान असणार भरपूर चालू आहे.